नमस्कार सर्वांना. गुड मॉर्निंग. मी रेकी ग्रँड मास्टर सचिन आपल्या सर्वांचं आपल्या आजपासून सुरू होणाऱ्या 5 दिवसीय रेकी लेवल 1च्या वेबिनार मध्ये हार्दिक स्वागत करतोय. तर नमस्कार सर्वांना. माझं नाव सचिन आहे. मी नाशिकवरून वेबिनार कंडक्ट करत आहे. मी एक रेकी ग्रँड मास्टर आहे, NLP प्रॅक्टिशनर आहे, EFT कोच, एंजल थेरपिस्ट, बरंच काही आहे. 5 दिवस आहे, सगळे एकमेकांबरोबर एकमेकांबद्दल आपल्याला समजणार आहे. इव्हन तुमच्याबद्दल देखील, कारण एक फॅमिली बनून जाते. 5 दिवस सगळ्यांना राहायचं आहे. वेबिनारची सुरुवात करण्याच्या अगोदर मी तुम्हाला छोटीशी स्टोरी सांगतो, कारण कशाला आलोय, काय आलोय, का थांबायचं कळायला पाहिजे, आणि त्याच्यानंतर आपण वेबिनारला सुरुवात करूया. बघा, गोष्टी आपल्याला लवकर क्लिक होतात. गोष्टी सर्वांना आवडतात आणि 5 दिवस छोट्या मुलांसारखं बनायचं आहे. तर गोष्टीने सुरुवात करूया. बघा, केअरफुली ऐका. ह्या गोष्टीतून तुम्हाला काय शिकायला भेटतं, मग एक आयडिया येईल की का आपण आलो आहे. बघा, स्टोरी कशी आहे. काल्पनिक आहे. जस्ट आपण कल्पनेच्या स्वरूपात घ्यायची. ओके, रियालिटी म्हणजे असं काही घडलं नाही. तर बघा, एका आईच्या गर्भामध्ये 2 जोडी बाळं वाढत होती. म्हणजे एक आई प्रेग्नेंट होती आणि तिच्या गर्भामध्ये 2 जोडी बाळं होती. आता ते 2 जोडी बाळं एकमेकांबरोबर त्यांचा संवाद चालू होता, बोलत होती. ओके. तर पहिलं बाळ दुसऱ्या बाळाला काय विचारतं की तुला काय वाटतं रे, आपण ह्या इथून बाहेर पडल्यानंतर काही जीवन असेल का, काही असेल का, की आपण जायची वेळ येईल. तर दुसरं बाळ बोलतं, हे बघ, इथून आजपर्यंत कोणी बाहेर गेला त्याने आपल्याला काही येऊन सांगितलं नाही, मग आपण कसं विश्वास ठेवायचा बाहेर काही असतं, इथून बाहेर पडल्यानंतर आपला अंतच आहे. परत पहिलं बाळ त्याला बोलतं की कदाचित इथून बाहेर पडल्यानंतर काही वेगळे अनुभव असतील, प्रकाश असेल, काही एनर्जी असेल, काही साऊंड असतील, काहीतरी असेल. दुसरं बाळ बोलतं, अशी काहीच शक्यता नाही, का आपल्याला कुणी सांगितलं नाही आणि आपण अशा गोष्टीवर विश्वास कसा ठेवायचा ज्याला आपण बघितलंच नाही. मग परत ते पहिलं बाळ बोलतं की हे बघ, आपण आईवर तर विश्वास ठेवू शकतो की नाही. हम्म? आपण आईवर तर विश्वास ठेवू शकतो ना, ती आपलं पालन करते, पोषण करते. दुसरं बाळ परत बोलतं की कुठे आई, मी तर कधी आई बघितली नाही, आणि ज्याला बघितलंच नाही त्याच्यावर विश्वास कसा ठेवायचा. आणि एक वेळेस काय होतं, शेवटी डिलिव्हरीची वेळ येते, दोघी मुलं बाहेर येतात आणि ते आपल्या आईला बघतात, प्रत्यक्षात बघतात, फक्त वेगळ्या स्वरूपात. आधी त्यांना ती दिसत नव्हती पण फील होत होती, पण आता त्यांनी प्रत्यक्षात बघितलं. तसंच आपल्या जीवनामध्ये होत असतं. आता मला तुम्ही सांगा, माझा आवाज येतोय ना, काहींनी कमेंट केली येत नाही, असं फक्त करा, हा येतोय सांगा. येतोय? व्हेरी नाईस, थँक्यू सो मच. आता बघा, खरंच तुम्ही मला सांगा, जितके आवाज जितके तुम्हाला कलर्स दिसतात युनिव्हर्समध्ये, तेवढेच कलर अवेलेबल असतील का? जसे ध्वनी आपल्याला ऐकायला येतात तेवढेच असतील का? जेवढ्या एनर्जीच आपल्याला, म्हणजे तुम्हाला वाटतं की कधी कधी आपल्याला काय वाटतं की काहीच माझ्या बाजूने नसेल, काही आपल्या बरोबर आपले एंजल्स असतात. आता एंजल थेरपीचा विषय आहे, तुमचा कुलदैवत असतील, त्यांचा आशीर्वाद असतो, कुठे ना कुठे आपल्या बरोबर अस्तित्वात असतात. पण आपण कुठे ना कुठे त्यांना समजायला कमी पडतो, त्यांच्यावर कमी विश्वास दाखवतो, मग जीवनात प्रॉब्लेम येतात. तर 5 दिवस आपण काय करणार आहे, एनर्जीचा अभ्यास करणार आहे, ऊर्जेचा अभ्यास करणार आहे, बारीक बारीक लेवलवर. ओके, म्हणून ती स्टोरी खूप महत्वाची आहे. आता दुसरं, सगळ्यांना आनंदाची बातमी, गुड न्यूज. काय गुड न्यूज आहे? आता गुड न्यूज काय माहितीये, सगळ्यांनी लक्षात घ्या. क्लास ऍड बघितली, क्लास फ्री आहे. क्लास उद्याही फ्री असेल, उद्याही काही फी मागितली जाणार नाही, तिसऱ्या दिवशी नाही, चौथ्या दिवशी नाही, 5व्या दिवशी नाही. क्लास पूर्णपणे फ्री आहे. तर बरेच लोक ऍड बघून मला मेसेज करतात, खरंच फ्री आहे का? तर निश्चिंत राहायचं. ओके, कारण तुम्हाला अनुभव आहे, बऱ्याच ठिकाणी तुम्ही पहिला दिवस बघतात, नंतर काहीतरी सांगतात. बरेचसे लोक असे असतात नंतर पैसे मागतात, तसं काहीच नाही. ओके, कुठल्याही दिवशी काही फी मागितली जाणार नाही. ओके. दुसरं, आता तुम्हाला याच्यामध्ये काय शिकायला भेटणार आहे, 5 दिवस तुम्हाला काय शिकायला भेटणार आहे लक्षात घ्या. तुम्ही सगळे पुढील 5 दिवसात मॅजिशियन बनणार आहे, जादूगर बनणार आहे. आता कसं मी तुम्हाला सांगणार आहे. आता तुम्ही तरी 5 दिवसात मी तुम्हाला एक सांगतो काय काय होणार आहे. बघा, तुम्ही ह्या 5 दिवसामध्ये तुम्ही एनर्जीचा अभ्यास तुमचा होऊन जाईल. 7 चक्र काय, ओरा काय, तुम्हाला बारीक लेवलवर ऊर्जा कळतील. तुमचा रेकी लेवल 1चा शक्तिपात देखील करून दिला जाणार आहे.
त्याच्यानंतर लेवल 1चा शक्तिपात बुधवारी करूया. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या हाताने, तुमच्या हातात ऊर्जा फ्लो व्हायला लागतील, तुम्ही तुमच्या पाण्याची चव बदलू शकतात, घरातील अन्न चार्ज करू शकतात, कुठलीही गोष्टीला तुम्ही रेकी देऊ शकतात, तुम्ही स्वतःला इतरांना हिरवून द्यायचं शिकवलं जातं. सर्वात छान तुम्ही इतकी मॅजिशियन बनतात की लक्षात घ्या, तुम्ही तुमच्या घरातील प्रत्येक रूमची एनर्जी चेक करू शकतात, पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, प्रत्येक रूमची, प्रत्येक वस्तूची, सगळ्यांची एनर्जी 5 दिवसात तुम्हाला सगळं काही शक्य आहे. ओके, हजारो स्टुडंट झाले, सगळे मॅजिशियन बनतात. तर तुम्हालाही तसेच 2 हात 2 पाय, तर तुम्हालाही तसेच रिझल्ट येणार आहे. ओके, तर क्लास फ्री आहे, बनणार तुम्ही मॅजिशियन आहे. दुसरं, आता मला काहीतरी पाहिजे, मी फ्री शिकवतो म्हणजे मला पण काही दिलं पाहिजे की नाही? पैसे नाही मागणार, पण काय पाहिजे बघा, श्वास तर आपण रोजच घेतो. आता काय करायचं आहे, हे सगळ्यात अगोदर मला काय पाहिजे बघा, मी तुम्हाला 5 दिवस वेळ देत आहे, माझी एनर्जी खर्च करत आहे. लाईफ मध्ये कुठेच काही फुकट भेटत नाही. ऍटलिस्ट काय करायचं आहे, ग्रॅटिट्यूड, ऍटलिस्ट व्हिडिओ ऑन करा, तेवढं तरी करा, टाइम तरी द्या. नाही तर मग मला कसं वाटेल, शिकवायचं कुणाला तर स्क्रीनकडे बघून 4-5 लोक व्हिडिओ ऑन करतात, तर तेवढी तुमची तरी कमिटमेंट पाहिजे की नाही. आणि बघा, प्रॅक्टिकल सेशन असणार आहेत, प्रॅक्टिकल, मी बऱ्याच लोकांशी आपण बोलणं वगैरे करणार आहे. ओके, तर प्रॅक्टिकल खूप करायचं. आणि अजून काय पाहिजे तुमचं, एक तर व्हिडिओ ऑन पाहिजे, ती माझी रिक्वेस्ट आहे. ते तुम्ही नाही केलं ऑन, तुमचंच नुकसान आहे, कारण आपण मल्टीटास्किंग करतो. जर व्हिडिओ बंद असेल तर मागच्या साईडला काही ना काही चालू असतं, मग तेवढं लक्ष लागत नाही, मल्टीटास्किंग थांबेल. दुसरं, आता एक तर किती बोलायचं एका माणसाने, थोडं तुमच्याशी पण बोललं पाहिजे की नाही. चला, आता या सरांचं नाव काय आपण बघू. हा सर नमस्कार, 1+CPH काय नावाने जॉईन करा उद्यापासून. हा सर, अनम्यूट करा बरं, दाबा बरं अनम्यूटचं बटन. हा, चला, ओके, झाले सर, झाले. नमस्कार, कुठून आहे सर तुम्ही? नमस्कार, मी पुण्याहून आहे, विनोद माने. ओके विनोद सर, नमस्कार. आता सर मला एक सांगा, तुम्ही समजा आपण असंच फोन हातात घेतला आणि बघितलं की एक रील बघू, एखाद्याचा व्हॉट्सअप मेसेज आला, बघता बघता इंस्टाग्रामची रील बघायला गेलो किंवा युट्यूबचा शॉर्ट, एक बघता बघता किती वेळ जातो तुमचा, कळत न कळत किती वेळ जातो? हा, मिनिमम 50 मिनिट्स तर जातो. म्हणजे बस अगदी एकदा आपण करायला महत्वाच्या कामात जरी असो तरी कमीत कमी 15 मिनिटं कशी निघून झाले तर आपल्याला चालत कळत जात. पण नाही. आणि सुट्टीच्या दिवशी जेव्हा रिलॅक्स बेडवर बसले रविवारी, तासन तास जातात तास त्याच्यात. चालत. आता बघा, त्यातल्या सगळ्या गोष्टी खरंच तुमच्या महत्वाच्या असतात का सर? एंटरटेनमेंट नाही साठी ठीक आहे, पण घेतल्या सगळ्या तर नाही, मॅक्झिमम आता मी जे टेक्नॉलॉजीमध्ये काम करतो त्या रिलेटेड मी रील्स वगैरे बघत असतो, तर त्या ठिकाणचे मला खूप सारे रील्स दिसतात. त्याच्यामधले काही घेण्यासारखे पण असतात, मग कधी कधी असं वाटतं की अरे हे करू का ते करू, सगळंच मी इम्पॉर्टंट वाटतं. चालेल. असं तर पण बघा, होतं. हा, तर तसं तुमचं हे झालंय, अल्गोरिदम तसा झालाय सेट. ओके, बऱ्याच लोकांबरोबर काय होतं, त्यातल्या 10%, 90% गोष्टी आपल्या कामाच्याच नसतात. आपल्या कामाचं 10% पर्यंत ते एक बघणं चांगलं आहे. तुम्ही ते बघितलं नाही तर माझी तरी कुठून ऍड दिसली असती की नाही. तर असंही तुम्ही स्क्रीन टाइम बघितला तर रात्री झोपताना चेक करा, तुमचा 8-10 तासाचा स्क्रीन टाइम असतो. ओके, थँक्यू सर. इथे तर बघा, तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या कामाचंच भेटणार आहे रोजचा 1 तास, असे तुम्ही 6 ते 7 तास घालवणार. इथे काही ना काही तुमच्या कामाचंच मिळणार आहे की नाही, काही तुमचं बरोबर आहे. नुकसान थोडीच होणार आहे. तर फक्त कमिटमेंट, की मला काय पाहिजे आहे, तुमची फक्त 1 तासाचा वेळ पाहिजे. ओके, तर मन लावून करा, हजारो लोकांनी फायदा करून घेतला आहे, तर तुम्ही करा. ओके, बाकी माझं काही नाही, तुम्ही करा न करा मला काही फरक पडत नाही. माझ्या बॅचेस कंटिन्यू तुमच्यासाठी करायचं आहे. सर हवं तर अनम्यूट करा, सॉरी, म्यूटचं बटन दाबून द्या, तुमचा बॅकग्राऊंडला आवाज येतो ना, नाही तर हा, ओके, ठीक आहे. ओके, आता दुसरं, अजून एक माझी अट आहे. काय करायचं आहे बघा, 5 दिवस चांगलं शिकायचं आहे, मॅजिशियन बनायचं. घराघरातली एनर्जी, तुमच्या घरातल्या लोकांची एनर्जी चेक करायची, रेकीची हिलिंग द्यायची. तर काय करायचं आहे, एक गोष्ट करायची आहे, आणि का करायची ते पण सांग. आता बघा, मी तुमच्या शहराचा नसेल, तुमच्या धर्माचा नसेल, वयाने तुमच्यापेक्षा लहान असेल, काही असेल, खूप भेदभाव असेल, तरीही तुमच्या बोली भाषेचाही नसेल तरीही, आणि इवन तुम्ही मला पहिल्यांदा बघत आहे तरीही, तुम्हाला पुढील 5 दिवस मला गुरु मानून घ्यायचं आहे. ओके,
शुक्रवार नंतर तुमची मर्जी, माना नाही तर नका मानू, पण 5 दिवस गुरु मानून घ्यायचं आणि मी जे सांगेल ते फॉलो करायचं. का बरं? सरेंडर. जर तुम्ही असं केलं तर तुमच्यात सरेंडर, समर्पणची भावना येईल आणि तुम्ही जास्त लॉजिक लावणार नाही आणि तुम्ही जसं सांगत आहे तसं फॉलो करणार, तर छान रिझल्ट येतील. बाकी फ्रायडे नंतर तुमची मर्जी, करायचं तर करा नाही तर नका करू. तसं होत नाही. हं, माझे अजून पण वर्षानुवर्षाचे जे स्टुडंट आहेत, पण ती तुमची मर्जी. पण 5 दिवस तुम्हाला सरेंडर करायचं आहे. ओके. अजून एक, तुम्हाला छोट्या बाळांसारखं बनायचं आहे, लहान मुलांसारखं. कारण लहान मुलांसारखं जर आपण बनलो ना, तर गोष्टी आपण लवकर काही लॉजिक न लावता कॅच करू शकतो. जर मोठ्यांसारखंच वागलं ना, तर्क वितर्क एनर्जी तेवढ्या घेतल्या जात नाही. तर एकदम 5 दिवस आहे, एकमेकांचे अनुभव शेअर करायचे. 5 दिवसात तुम्ही एकमेकांचे चेहरे फॅमिलियर होऊन जातात. ओके. तर छोट्या मुलांसारखं बनायचं आहे. मी घेईल ऍक्टिव्हिटीज तुमच्या 5 दिवसात. अजून एक, आपल्याला आता काहीतरी मोटिवेशन पाहिजे, करण्यासाठी काहीतरी आदर्श पाहिजे कुणाचा तरी. नाहीतर 5 दिवस काही मोटिवेशन नसलं तर कसं काम करणार? तर आता चला, काय करायचं आहे आपल्याला. आता मी परत तुम्हाला पण थोडस बिझी करतो, नाहीतर मीच बोलत राहील, ते वन साइड चालू राहील. तसं नाही करायचं. मन की बात नको, सबकी बात पाहिजे. तर आता मला सांगा, तुमच्यापैकी फक्त चॅट बॉक्स मध्ये सांगा, तुमच्यापैकी शेतकरी कुटुंबातून कोण कोण आहे? फक्त सांगा. तुमच्यापैकी शेतकरी कुटुंबातून कोण आहे? जरी तुम्ही नसेल करत, गावाला आई वडील करत असतील, फॅमिली मेंबर असतील, कोण आहे सांगा बरं शेतकरी कुटुंबातून? चला, योगेश सर बोलतात ते आहे. ओके. अर्चना मॅम बोलतात, चला तुम्ही पण शेतकरी कुटुंबातून आहे. योगिता मॅम आहे. चला, पूजा माने मॅडम आहेत. ओके. ओके. मंजिरी मॅम आहे. समीक्षा मॅम. ओके. आई वडील करतात, व्हेरी नाईस. तुमच्या जीन्स मध्येच आहे ना शेती. चला, अंकिता मॅडम आहे. ओके, थँक्यू सो मच. हा, आता बघा, हा प्रश्न विचारायचं कारण काय, आपल्याला कुणाचा आदर्श घ्यायचा आणि का घ्यायचा आहे. बघा, सगळ्यांनी नोटीस करा, शेतकरी काय करतो? त्याला ज्याचं पीक घ्यायचंय तेच बीज पेरतो की नाही? त्याला जर गव्हाचं पीक घ्यायचंय तर तो ज्वारीचं बी पेरेल का? त्याला जर ज्वारीचं पीक घ्यायचंय तर तो बाजरीचं बीज पेरेल का? नाही. त्याला जे बीज पेरायचं, जे पीक घ्यायचं आहे तेच बीज तो पेरणार आहे. तर इथून पुढे 5 दिवस आपल्याला काय करायचं आहे, त्याचा आदर्श घेऊन आपल्याला कसलं बीज पेरायचं आहे बघा. आपल्याला जीवनामध्ये, नात्यांमध्ये प्रेम, शरीरात आरोग्य आणि जीवनामध्ये ना सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्याचं बीज पेरायचं आहे. साध्या सोप्या भाषेत फक्त पॉझिटिव्हिटी, सकारात्मकतेचं बीज पेरायचं आहे. आणि हवं तर तुम्ही, मी नेहमी सांगतो सर्व स्टुडंटला, माझी 18वी बॅच चालली, की आज एक सेल्फी घेऊन घ्या आणि फ्रायडेला एक सेल्फी घ्या तुमचा, आणि दोघांमध्ये तुम्हाला फरक जाणवेल काय असेल. तर शेतकऱ्याचा आदर्श घ्यायचा आणि आपण सकारात्मकतेचं बीज पेरायचं आहे. आता खूप बडबड झाली बघा. पहिला दिवस आहे, खूप सिलेबस आहे, मी एवढं बोलत नाही, सरळ शिकवायलाच घेत असतो. हा, तर पहिला दिवस होता म्हणून इंट्रोडक्शन होता. अदरवाईज खूप टाईट सिलेबस आहे. रेकी शिकायला 10 दिवस, तरी 10 पेक्षा जास्त दिवस लागतील, पण लोकांकडे एवढा वेळ नसतो, सगळे काम करणारे असतात. तर 5 दिवस आहे, खूप टाईट सिलेबस आहे. आता आपण रेकीवर येऊया. तुम्ही रेकीची ऍड बघून आले तर रेकीचाच क्लास बद्दल बोलूया. तर आता मी रेकी बद्दल काही तुमचे कन्फ्युजन्स दूर करणार आहे. आता बरेचसे असे लोक आहेत ज्यांनी रेकी बद्दल, रेकी हा शब्दच पहिल्यांदा ऐकला आहे आणि काहीतरी क्युरिओसिटी म्हणून ते इथे आलेले आहेत. काही लोकांना ते माहिती आहे. तर होतं काय माहितीये का कन्फ्युजन? रेकी हा शब्द बऱ्याचदा आपल्या भारतामध्ये कसा ऐकण्यात येतो बघा. कुठे काही चोरी वगैरे झाली, क्राईम सीन झाला, ग्रुपने कोणी काही केलं तर आपण न्यूजपेपरला वाचतो किंवा टीव्हीत बघतो की काही लोकांनी येऊन ह्या एरियाची रेकी केली होती. आता ते रेकी म्हणजे काय? ते रेकी करणं म्हणजे आधी येऊन सर्वे करणं. तो एक फ्रेंच वर्ड आहे. फ्रेंच लँग्वेज मध्ये सिव्हिल इंजिनियर साठी तो वापरतात, की एक साईट व्हिजिट करणं, त्याला रेकी बोलतात. ओके. ती रेकी आणि आपली रेकी याचा काही एक संबंध नाही आहे. ती जी रेकी आहे ती वेगळी रेकी आहे. आपली काय आहे, आपण जी शिकणार आहे 5 दिवस, ती आहे ट्रेडिशनल उसुई रेकी. जॅपनीज रेकी आहे. डॉक्टर मिका उसुई जे माझ्या मागे आहेत त्यांनी इन्व्हेंट केलेली आहे. त्याच्याबद्दल डिटेलमध्ये आपण खूप डिटेलमध्ये उद्या बघणार आहे. ओके.
दुसरं अजून की कुणाला वाटतं ब्लॅक मॅजिक आहे का, जादूटोना आहे का, तर तसंही काही नसतं. ओके, तर जरी तुम्हाला जर विश्वास नसेल तर फक्त माझ्यावर विश्वास ठेवायचा नाही, तुम्ही तुमचं पण थोडीशी रिसर्च करायची आहे. बघा, गुगलवर जायचं, जर तुम्हाला काही वाटत असेल तर काय करायचं आहे, तुम्ही काही टाईप करू शकता तिथे. बघा, गुगलवर जायचं आणि टाईप करायचं रेकी हॉस्पिटल. हा, बघा मी सर्च केलं रेकी इन हॉस्पिटल. आता इमेजेस मध्ये बघूया. बघा, असे तुम्हाला काही इमेजेस दिसतील. कोणी डोक्यावर हात ठेवला आहे, हाताने हिलिंग करत आहे पेशंटला, असं बरेचसे फोटो दिसतील. आता होतं काय माहितीये का, भारतामध्ये म्हणजे इतर बऱ्याच देशामध्ये जसं युरोप आहे, ऑस्ट्रेलिया, अशा ठिकाणी बिफोर सर्जरी आणि आफ्टर सर्जरी क्विक रिकव्हरीसाठी रेकी पेशंटला दिली जाते. आता ती हाताने कशी द्यायची ते तुम्हाला लास्ट पर्यंत कळून जाईल. दुसरं, ही कॉलेजेसमध्ये म्हणजे काही युनिव्हर्सिटीमध्ये अभ्यासक्रमामध्ये देखील समावेश केलेले आहे. जसं आपल्या महाराष्ट्रात आहे कविकुलगुरू कालिदास विद्यापीठ आहे आपल्या रामटेकला, तिथे हा विषय त्यांच्या अभ्यासक्रमात आहे. परत सनराइज युनिव्हर्सिटी राजस्थान यांच्या युनिव्हर्सिटीमध्ये हा विषय शिकवला जातो. परत इंटरनॅशनल लेवलवर बाली स्कूल ऑफ योगा इंडोनेशिया इथे देखील हा विषय शिकवला जातो. तर बरेच असतात त्याचे डिप्लोमा कोर्स, पुढे जाऊन बरेच कोर्स असतात. तर रेकी जर अशी शिकवली जाते कॉलेजेसमध्ये, युनिव्हर्सिटीमध्ये, मग काही ब्लॅक मॅजिक असेल का, जादूटोना असेल का, काहीतरी एनर्जीज असतील म्हणून ते शिकवलं जातं. तर खूप छान आहे. ओके, तर जादूटोना, ब्लॅक मॅजिक असं काही नाही आहे. आता आपण जरासं सिलेबस कडेच जाणार आहे. ओके, आता मी तुम्हाला सांगितलं आहे, मी तुम्हाला सगळं सांगेल, 5 दिवसाचं सिलेबस वगैरे आता सगळं सांगूया. त्याच्या अगोदर आता मी काय करणार आहे, तुमची प्रेझेंटिंग येणार आहे. मी सांगितलं ना, छोट्या मुलांसारखं बनायचं आहे. तर असं समजा तुमची हे काय बोलतात त्याला, जीवनाची शाळा आहे. हं? ही तुमची जीवनाची शाळा आहे. कारण 40s नंतर ह्या गोष्टी नक्कीच जीवनामध्ये घडायला पाहिजे. आता मी तुमची एक प्रेझेंटिंग घेणार, तुमचं नाव वगैरे नाही विचारणार. हं? किंवा कुठून येते आपण उद्या करूया. आज काय बघा, आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार, तुम्ही इथे का बरं आले आहेत त्याचं तुम्हाला उत्तर भेटेल. तर मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार, जर ती समस्या तुमच्याबरोबर असेल तर फक्त खाली मेसेज मध्ये सांगायचं, टाईप करायचं मी किंवा मी असं टाईप करा. ओके, आता जीवनामध्ये 1 मिनिट थांबा, मी ही स्क्रीनच ओपन करून घेतो, नाही तर तुम्हाला समजणार नाही. हा, 1 मिनिट थांबा मी. चला, हा, ठीक आहे, असाच प्रश्न विचारून घेतो तुम्हाला. इथे उपस्थित असलेल्या लोकांपैकी सध्या कुणाकुणाला स्ट्रेस आणि एन्झायटीच्या समस्या आहेत, तणाव आणि चिंता, आता हजेरी लावा बरं. कोण कोण आहे टाईप करा. स्ट्रेस, तणाव आणि चिंतावाले कोण कोण आहे? चला, लक्ष्मण सर आहे. ओके, कारले मॅडम, देवेंद्र सर आहे. बघा किती फटाफट हजेरी लागते. चला, प्रेझेंटी लावायची. एक एक प्रश्न विचारेल मी. ओके, चला, ठीक आहे, झाले. ओके, चला, संपतच नाहीये. चला, दीप्ती मॅडम आहे, योगेश सर आहे, आशा बिसे मॅम आहे. ओके, चला, ओके, प्रेझेंट आहे. थांबा, हे संपू द्या. प्रॉपरली ऑन, ठीक आहे. नेक्स्ट, आता असे किती लोक आहेत, क्वेश्चन नीट ऐका, प्रश्न नीट ऐका. असे किती जण आहेत जे खूप दिवसांपासून इतरांसाठी जगत आले आहे, स्वतःला पूर्णपणे विसरले आहेत. इतरांसाठी, घरातली लोक साठी जगत आले, पण तुमच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे, असे लोक पाहिजे. चला, सुनीता पंडित मॅडम, समीक्षा मॅडम. ओके, बघा, दुसऱ्यांसाठी करता करता स्वतःकडे दुर्लक्ष झालं आणि आता त्याचा इफेक्ट तुमच्या जीवनावर होत आहे. कोण कोण आहे? चला, लक्ष्मण सर, प्रदीप जगताप, स्वाती मॅडम, स्वप्ना सोनवणे, डॉक्टर मीरा मॅडम, आशा मॅम, छाया मॅम. ओके, दुसऱ्यांसाठीच आहे. त्याच्यावर येणार आहे मी थोड्या वेळाने. हा, वही पेन घेऊन बसायचे आणि तुम्ही. ओके, ओके, ठीक आहे, ठीक आहे. आता दुसरं, किती लोक आहेत सध्या, थांबा, आता खूप जण आहेत, थांबतच नाही. नाही, लावा, प्रेझेंट लावा, ते मनातून आपल्या बाहेर आलं पाहिजे. हं. ते आधी आपण प्रॉब्लेमला स्वीकारलं पाहिजे, तर काम करता येतं. किती लोक असे आहेत ज्यांना हेल्थ लेवलच्या समस्या आहेत, आरोग्याच्या समस्या, हेल्थ इश्यू कुणा कुणाला आहेत? अरे की प्रायमरी हेल्थवरच काम करते. चला, ओके, राजश्री कदम, ऐश्वर्या मॅम,
ओके, संदीप बागडे सर, ओके, समीक्षा मॅम, ओके. आणि बघा मी प्रॉब्लेम सांगत नाही, त्याच्यावर सोल्युशन पण भेटणार आहे आपल्याला. रेकी देते सोल्युशन. चला, अर्चना मॅम आहेत, ओके, श्रद्धा मॅम, खूप आहेत, खूप आहेत. ओके, ठीक आहे, तुम्हालाच घेतो नंतरच्या प्रॅक्टिकलला. थांबा तुम्ही, कोण आहेत? श्रद्धा मलोटकर मॅम, ठीक आहे. हेल्थ प्रॉब्लेम, ओके, ठीक आहे. याच्यानंतर असे किती लोक आहेत की ज्यांना फायनान्शियल, आर्थिक लेवलच्या समस्या कुणाकुणाला आहेत? फायनान्शियल, आर्थिक लेवलचं कोणी आहे का? पैशा संबंध. चला, व्हेरी नाईस, कबूल करणं महत्वाचं आहे. चला, रिया मॅम आहे, कराले मॅम आहे, ओके, योगिता मॅम, ओके, योगेश सर, ओके. अगोदर स्वीकारणं गरजेचं असतं. चला, ठीक आहे. ओके, आता सर्वात महत्वाचं अजून एक गोष्ट, किती किती लोक असे आहेत ज्यांना, ऐकून घ्या, ज्यांना नातेसंबंधांचा प्रॉब्लेम आहे. रिलेशनशिप इश्यू वाले कोण कोण आहेत? नातेसंबंधाचे प्रॉब्लेम. हा, ओके, इथे तर थांबणारच नाही लिस्ट. चला, मी येस, ओके, गीता मॅडम, ओके. कुणाच्या नात्यामध्ये सध्या संघर्ष चालू आहे? तिथे पण सगळं 5व्या दिवसापर्यंत सगळं क्लिअर होऊन जाईल. ओके, ठीक आहे. स्वाती मॅम, कल्पना, योगिता, राजपूत, ओके, चला, ठीक आहे. तर बघा, मी सगळ्यांना प्रश्न विचारले आहेत, पण त्याचं सोल्युशन पण तुम्हाला 5व्या दिवसापर्यंत नक्की भेटणार आहे. काहीचं सोल्युशन तर आजच भेटून जाईल. ओके, तर तुम्हाला सोल्युशन पण देणार आहे. असं नाही की मी फक्त तुम्हाला प्रश्न विचारत आहे. हजेरी लावली, थँक्यू सो मच. आता आपण आपल्या सिलेबसकडे, आपल्या शिकवण्याकडे जाऊया. ओके, काय शिकवायचं काय नाही बघायला लागेल तुम्हाला. 1 मिनिट. ओके, तर तुम्ही इथे आले कशाला आहे? का हा कोर्स करायचा आहे? लक्षात घ्या, रेकी कुणी शिकायला पाहिजे. तर बघा, जे सतत चिंता, भीती, मानसिक तणाव अनुभव करतात, जे स्वतःला विसरले आहेत आणि दुसऱ्यांसाठी जगत आले आहेत, ज्यांचं आरोग्य सतत बिघडतं पण मेडिकल रिपोर्ट्स नॉर्मल असतात, म्हणजे डॉक्टर नाही का बोलतात सायकोलॉजिकल समस्या म्हणून सोडून देतात, जे वारंवार नकारात्मक लोक, ठिकाण आणि प्रसंग ओढून घेतात, म्हणजे होणारे काम त्यांचे होत नाही. ओके, जीवनात नकारात्मक लोक येतात, जे आर्थिक अडचणी आणि फायनान्शियल ब्लॉकेजेसचा सामना करत आहे, ज्यांच्या नात्यामध्ये सतत संघर्ष, गैरसमज आणि दुःख आहे, जे आध्यात्मिक शांततेची आणि आत्मज्ञानाची वाट बघत आहे, ज्यांना स्पिरिच्युअलिटी मध्ये खूप इंटरेस्ट आहे, योगा म्हणजे खूप, म्हणजे विपश्यना झालं, तुम्ही अजून खूप प्रकारचे मेडिटेशन असतात, स्पिरिच्युअलिटी, हायर सेल, बरंच काही असतं, त्याची आवड असणारी आहे, जे दुसऱ्यांना देखील मदत करायची इच्छा बाळगतात. ओके, जे परमेश्वराने ज्यांना सगळं दिलं आहे आणि इतरांना मदत करायची, त्यांच्यासाठी रेकी खूप छान आहे. तर रेकी काय करते? चिंता आणि भीती तुमचं आत्मविश्वास आणि शांततेत बदलते, थकवा, बेचैनी, ऊर्जा आणि उत्साह, एक इम्युनिटी तुमची. रेकी एकदा शरीरात जायला लागली, तुमची प्रतिकार शक्ती वाढते आणि तणावग्रस्त मन शांत मनाकडे नेते, आणि शांत मन तुमच्या निरोगी राहण्याचं मुख्य कारण असणार आहे. आता बघा, 5 दिवस आपण काय काय शिकणार आहे, नीट लक्षात घ्या. सिलेबस, मग हे बघा, एक लक्षात घ्या, 5 दिवसाचा कोर्स कसा डिझाईन केला आहे. तुम्ही एकही दिवस मिस केला ना, मग सगळं 5व्या दिवशी फायनल प्रॅक्टिसला तुम्हाला प्रॉब्लेम येईल. तर कुठलाच दिवस मिस करू नका, प्रत्येक दिवस खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर आता मी तुम्हाला एक एक दिवसाचं सांगतो, तुम्हाला काय काय शिकायला भेटणार आहे. तर बघा, आज आपण काय शिकणार आहे, आज आपला विषय असणार आहे पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड आणि अफर्मेशन्स काय असतात, व्हिज्युअलायझेशन काय असतं, आज शिकूया. उद्या रेकी काय आहे, रेकीचा इतिहास डीप मध्ये, रेकीचे 5 प्रिन्सिपल, आणि सर्वात महत्वाचं आता आजचा दिवस महत्वाचा आहे, उद्याचा दिवस का महत्वाचा आहे बघा. कारण बुधवारी म्हणजे तिसऱ्या दिवशी तुमचं लेव्हल 1चा शक्तिपात करून दिला जाईल, अटोनमेंट करून दिला जाईल. त्याच्यासाठी एक पूर्व परीक्षा म्हणून, जसं आपण एंट्रन्स टेस्ट देतो मेडिकलला, मुलं इंजिनिअरिंग मेडिकलला ऍडमिशन घेण्याच्या आधी टेस्ट देतात, तशी शक्तिपात घेण्याच्या अगोदर, बुधवारी सकाळी अटोनमेंट घेण्याच्या अगोदर तुम्हाला उद्याच्या सेशन मध्ये एक टेस्ट द्यायची आहे. कुठली टेस्ट? तुमचं असणार आहे पास्ट लाईफ मेडिटेशन. आपला क्लास झाल्यानंतरच आपण घेणार आहे तुमचं 10 मिनिटाचं पास्ट लाईफ मेडिटेशन. ते का महत्वाचं आहे ते तुम्हाला उद्या कळेल, आणि ते मेडिटेशन खूप सुंदर आहे, अक्षरशः म्हणजे खूप, त्याचा अनुभव तुम्ही उद्याच घ्या. ओके, ते काय इम्पॉर्टंट आहे उद्याच कळेल.
तर उद्याचा दिवस खूप इम्पॉर्टंट आहे 5 लाईफ मेडिटेशन, म्हणून उद्याचा दिवस मिस करायचा नाही. रेकीचे प्रिन्सिपल इतिहास डीप मध्ये. तिसरा दिवस का मिस करायचा नाही? आता तिसऱ्या दिवशी तुम्ही काय शिकणार आहे, मला एकदा वाचून घेऊ द्या डीप व्यवस्थित, मग तुम्हाला एक्सप्लेन करतो. तिसऱ्या दिवशी ओरा काय असतो, 7 चक्र काय असतात, ते बॅलन्स कशी करायची, तर लक्षात घ्या. रेकीचा मुख्य सार तुमचे 7 चक्र. तुमचा ओरा प्रोटेक्ट कसा ठेवायचा, कुठलं चक्र इम्बॅलन्स असेल तर जीवनात काय प्रॉब्लेम होतो, काही रेमेडीज, ते सगळं मी तुम्हाला तिसऱ्या दिवशी सांगणार आहे. आणि तिसऱ्या दिवशी बघा, तुमचं सकाळी अटोनमेंट होऊन जाईल, तर त्याच दिवशी मी तुम्हाला रेकीला कॉल कसा करायचा, पाणी चार्ज कसं करायचं, तुम्ही तुमच्या हाताने पाण्याची चव बदलायला शिकणार आहे. तर सगळं प्रॅक्टिकल ऑनलाईनच असणार आहे, सगळं एकमेकांना प्रूफ कळून जाईल. ओके, तर तिसरा दिवस तुम्हाला 7 चक्र ओरा, रेकीचं ऍक्टिव्हेशन, रेकीला कॉल कसा करायचा, अन्न पाणी कसं चार्ज करायचं तिसऱ्या दिवशी. चौथा दिवस तुमच्या सगळ्यांचा आवडता दिवस, माझा नाही, तुम्ही खूप एन्जॉय करतात 4th डेला, आणि ते कुणी मिस करत पण नाही, मला सांगायची गरज पण पडत नाही. बघा, चौथ्या दिवशी आपण शिकणार आहे पेंडुलम हाऊसिंग. ओके, चौथ्या दिवशी आपण काय शिकणार आहे, मी तुम्हाला दाखवतो, नाही तर काय असतं, तर काही लोक पहिल्यांदा आलेले असतात तर त्यांना माहिती नसतं. हे बघा, 4th डेला तुम्हाला मी पेंडुलम डाउजिंग शिकवणार आहे, तर विकत घ्यायची गरज नाही आहे. कसं बनवायचं, काय बनवायचं बुधवारी सांगेल, मग गुरुवारी तुम्हाला टेम्पररी पेंडुलम घेऊन यायचं आहे, आणि त्याच्याने तुम्ही घरातील प्रत्येक रूमची ऊर्जा, कुठली व्यक्तीची ऊर्जा, 7 चक्र ओरा तुम्हाला मी शिकवणार आहे. चार्ट्स वगैरे सगळं 4th डेला शिकवेल. त्याच्याबरोबर काही ऍडिशनल सिम्बॉल देखील शिकवणार आहे. पैशासाठी असेल, मुलांच्या अभ्यासासाठी असेल, ते रेकीची नाहीये, पण ऍडिशनल तुम्हाला वेगळे सिम्बॉल तुम्हाला चौथ्या दिवशी शिकवले जातील. आणि पाचवा दिवस सर्वात महत्वाचा, मग तुम्हाला 7 चक्र मेडिटेशन देणार आहे, त्याचं प्रॅक्टिकल करायचं आहे तुम्हाला. मग तुमचं पितृदोष कसे काढायचे, नजर दोष कसे काढायचे, तुम्हाला काही ऑरामध्ये ब्लॅक एनर्जी असेल, ग्रहांचे काही परिणाम असतील, स्वतःची क्लिन्झिंग, एनर्जी बॉल कसा बनवायचा, तर पूर्ण घरातील प्रत्येक वस्तू सदस्याला हिलिंग देऊन पूर्ण विश्वाला कशी हिलिंग द्यायची, खूप डीप मध्ये आहे लास्ट डे. तर 5ही दिवस आहे, खूप सुंदर आहे, मनापासून करा. आणि एक गोष्ट आधीच सांगतो, ओके, खूप नशिबवान आहात तुम्ही की तुमच्या जीवनात असं आलं. मी कधी काळी खूप स्ट्रेस मध्ये होतो, फायनान्शियली, नात्यांच्या समस्याने. तर आधी शिकून घ्या, मग सांगेल पेंडुलम कुठे मिळेल, टाइम आहे आपल्याकडे सर. ओके, तर लक्षात घ्या, खूप लकी आहात, तुम्हाला शिकायला एवढं सगळं एका कोर्समध्ये भेटत आहे. परमेश्वराने कुठून ना कुठून तुम्हाला इथे आणलं आहे, तर काहीतरी कारण असेल. मी नेहमी सांगतो विद्यार्थ्यांना, झाडाचं पान पडायलाही काहीतरी कारण असतं. तर तुम्ही ती माझी ऍड बघितली असेल, इंटरनेट वापरलं, कसं तरी रजिस्टर झाले, आज इथपर्यंत आले आहे. इथपर्यंत परमेश्वराने आणलं आहे, काहीतरी कारण असेल. विनाकारण झाडाचं पानही पडत नाही, तर मन लावून शिका. ओके, चला आता आपण काय करायचं आहे, शिकवायला घेऊ. आता लेक्चर कमी आणि सरळ सिलेबस कडे व्हायचं आहे. त्याच्या आधी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, काय जगातील सर्वात सुंदर गिफ्ट काय माहिती आहे? नेहमी बघा, आजपर्यंत आपण इतरांना खूप गिफ्ट दिले, कधी स्वतःला गिफ्ट दिलाय का? खूप रेअरली होतं. आणि स्वतःसाठी सगळ्यात मोठं गिफ्ट काय असतं माहितीये? स्वतःला कार देणं नाही, किंवा एखादी बाईक घेणं, एखादं सोनं घेणं, ते मोठं गिफ्ट नाही. सर्वात मोठं गिफ्ट काय असतं माहितीये स्वतःला? दुसरी संधी देणं. संधी कोणी दुसरी व्यक्ती तुम्हाला येऊन चान्स नाही देणार आहे, संधी तुम्हाला स्वतःला द्यायची. कसली? बघा, जीवनात आजपर्यंत काही प्रॉब्लेम असेल, म्हणजे तुम्ही लहानपणी खूप ठरवलं पायलट बनेल, आणि हे बनेल, ते बनेल, आणि आपण म्हणजे हे करेल, आणि आपण दुसऱ्यांच्या अपेक्षा पण पूर्ण नाही करू शकलो, स्वतःच्या नाही करू शकलो. तर आज आहे 6 जुलै 2026, स्वतःला काय करायचं आहे? दुसरी संधी द्यायची. ओके, परत स्वतःकडे लक्ष द्यायचं, स्वतःला रिफ्रेश करायचं आहे, आणि कदाचित इथून पुढे तुम्ही जीवनाची चांगली सुरुवात करणार. तर लक्षात घ्या, आज स्वतःला एक चांगलं गिफ्ट द्यायचं आहे, की स्वतःला दुसरी संधी द्यायची आहे. आता बघा का द्यायची, आता आपण एक ऍक्टिव्हिटी करूया. मी ज्या सांगितलं वही पेन घेऊन या, तुमच्यासाठीच येते, माझ्यासाठी नाही आहे. ज्यांनी ज्यांनी वही पेन आणले असेल, आता त्यांनी एक प्रॅक्टिकल करायचं आहे. प्रॅक्टिकल केले तर छान रिझल्ट येतील. बघा काय लिहायचं आहे त्याच्यावर, सध्या तुमच्या जीवनातील महत्वाच्या 10 जबाबदाऱ्या लिहायच्या आहेत. आणि लिहिताना कशा लिहायच्या, लगेच नका लिहू. जी जबाबदारी सगळ्यात
जास्त आहे सध्या तुमच्यावर, तर तिला 1 क्रमांक, जी सर्वात कमी त्याची गरज असेल ती खाली. ओके, तर सर्वात महत्वाची जबाबदारी पहिल्या नंबरवर, असं तुम्ही 5 ते 10 जबाबदारी आता लिहायला घ्या प्लीज. ज्यांनी आणलं असेल वही पेन, आय रिक्वेस्ट करा तर रिझल्ट येतील. बऱ्याच लोकांनी आणलं आहे, ठीक आहे. आता ज्यांनी वही पेन नाही घेऊन आले, मग तुम्ही बसायचं का नाही? परमेश्वराने 10 बोट दिली आहेत. चला, पहिला नंबर घ्या. पहिला बोट सर्वात महत्वाची कुठली? घराचा हप्ता भरायचा आहे, भाडं भरायचं आहे, LIC चा हप्ता, मेडिक्लेम, मुलांची फी, काय असू शकतं, मेडिकल चेकअप, अजून काय असू शकतं, लाईट बिल भरायचं, काही लिहा. लाईट बिल, गाडीची सर्व्हिसिंग, जे असेल त्या सध्या लिहून टाका. ओके, आणि मग आपण नंतर बोलू. हा, तर बोटावर तरी मोजा ऍटलीस्ट, ज्यांनी वही पेन नाही आणला. केलं तर तुम्हालाच फायदा आहे. ओके, चला बाकी जुन्या स्टुडंट कोण आहे बघतो. हा, मानसी मॅडम कशा आहेत? करा करा. आता हे करताय तोपर्यंत तुम्ही काही बसणार का? कशा आहे मॅडम? करा, अनम्यूट करा. तुम्ही तुमचं काम करा. कशा आहे मॅडम? मस्त. सकाळची बॅच जमते का तुम्हाला करायला? गडबड होते जरा. ठीक आहे, करायचा टाइम ऍडजस्ट, काही नाही. आणि नाहीतर सांगा, आता नवीन लोक आहे त्यांना सांगा, केलं पाहिजे की नाही लेवल 1 फ्री नक्की लेक्चर. नक्की नक्की केलं पाहिजे. नाही, पहिला दिवस विश्वास नसतो ना, ते पण मला फर्स्ट टाइम बघताय. नंतर होतं तसं काही नाही, पण मनामध्ये एक छान असतं. रिझल्ट आहे. सुंदर आहे रिझल्ट. अधिक कॉन्फिडन्स वाढतो. थँक्यू मॅडम. चला, तर लिहिणं संपलं का? 5-10 घ्या. खूप लिहिलं का तर किती तुम्ही करा. आणि बाकीचे प्लीज व्हिडिओ ऑन करा. योगेश तराले, कृपाली मेटकरी, उद्या तर करायलाच सांगेल, आज नाही केला तर ऑटोमॅटिक करणार तुम्ही. ओके, ऐश्वर्या मॅम, वंदना बोराडे, काय झालं, एकनाथ मडगे, वर्षा राणी मॅडम, नमस्कार, वेलकम परत या बॅचला. बघा बरं, एवढे चांगले दिसतात, काय व्हिडिओ बंद करा. ठीक आहे, चला. आता काही लिहिलेले असतील ना, आता ज्यांचे कम्प्लीट झाले, आता मला सांगा, चॅट बॉक्स मध्ये सांगा, ती लिस्ट वाचा. याच्यामध्ये तुमचा नंबर कितवा होता सांगा. चॅट बॉक्स मध्ये सांगा, तुमचा नंबर कितवा होता ह्या लिस्ट मध्ये. 3रा, 4था, 5वा, 10वा, पहिला, कितवा नंबर होता? म्हणून मी नंबर व्हायचा. चालेल मनीषा मॅम, काही प्रॉब्लेम नाही. शेवटचा होता अर्चना मॅमचा. व्हेरी नाईस श्रद्धा मॅम. देवेंद्र सरांचा नव्हताच. रिया मॅडमचा नाही. ओके, कॉंग्रॅच्युलेशन, छान काम करतात. अमित सर, ओके. तुम्ही पण नाही. स्वप्नाली मॅडम, ओके, व्हेरी नाईस. समीक्षा मॅडमचा नव्हता. अभिनंदन, हा, खूप छान काम झाले. चला, हा, स्वतःसाठी तर नाही. ओके, स्टुडंट 5 नंबर. ओके, ठीक आहे. ओके, थँक्यू पार्टिसिपेट केलं. हा, ओके. आता लक्षात घ्या. आता एक लक्षात घ्या, जेव्हा कधी तुम्ही विमान प्रवास करतात ना, कोणी केला असेल कोणी नसेल केला, ज्यांनी नाही केला त्यांच्यासाठी सांगतो, ज्यांनी केलं त्यांना माहिती आहे. एकदा का आपण विमानात बसलो ना, ते विमान टेक ऑफ व्हायच्या अगोदर ना, एक एअर होस्टेस डेमो देतात. आणि ते काय सांगतात माहितीये का? जर आपत्कालीन परिस्थिती आली, इमर्जन्सी सिच्युएशन आली, तर वरतून ऑक्सिजन मास्क खाली येतील. मास्क आल्यानंतर काय करायचं? आधी स्वतःला लावायचा. स्वतःला लावल्यानंतर तुमच्या मुलांना वगैरे, आजूबाजूच्या छोट्या मुलांना लावायचं. आता हे सांगायचं कारण काय? साधं सिंपल आहे. जर आपण आपली काळजी घेतली नाही तर घरच्यांची घेऊ शकतो का? आता मान्य आहे, तुमचं तुमच्या घरच्यावर खूप प्रेम आहे. मलाही माझ्या बायको, मुलगी, आई वडील, भाऊ बहीण सगळ्यांवर प्रेम आहे. पण जर मी माझीच काळजी घेतली नाही, माझीच एनर्जी चांगली ठेवली नाही, त्यांचं कोण बघणार आहे करायला? तर स्वतःला प्रायोरिटी देणं खूप गरजेचं आहे. तर आजपासून लक्षात घ्या, स्वतःला दुसरा चान्स द्या. तुम्हाला प्रायोरिटी स्वतःला द्यायची आहे, वेळात वेळ काढून द्यायचा आहे. 5व्या दिवशी सांगेल स्वतःसाठी वेळ कसा काढायचा. ओके, तर आजपासून एक कमिटमेंट करा. ओके, की हा, मी आता मला प्रायोरिटी देणार आहे. कशासाठी? थोडस सेल्फिश बना, त्यात तुमचाही फायदा आहे आणि तुमच्या घरच्यांचा तर फायदा आहेच आहे. ओके, बघा, तुम्हीच मला सांगा, एखादा व्यक्ती मरण पावला, समजा मी असेल, कुणी असेल,
काय होणार, आपण मरण पावल्यानंतर घरामध्ये आपला फोटो लावतात बरोबर. त्याच्यानंतर पहिले 1 महिना आपण हारवाल्याला सांगून देतो रोज ताजा हार पाठव, आपण तो फोटोला रोज हार घालतो. त्याच्यानंतर काय करतो आपण, 6 महिने चांगला हार घातला की त्याच्यानंतर त्याची जागा कोण घेतं, प्लास्टिकचा हार घेतो. ऍग्री की नाही सांगा तुम्ही मला. त्याच्यानंतर त्या मेलेल्या ते प्लास्टिकचा हार. 1 वर्षानंतर काय होतं, तो हारही राहत नाही. 5 वर्षानंतर फोटोही राहत नाही. होतं की नाही, ऍग्री की नाही. प्लीज थोडस सेल्फिश बना, स्वतःला प्रायोरिटी द्या. तुम्ही तुमची काळजी नाही घेतली तर घरच्यांची कशी घेणार आहे. ओके, तर तेवढं काम तुम्हाला करायचं आहे. ओके, तर ही त्यासाठी मी सांगितलं होतं. ओके, ठीक आहे. आता आजचा प्रमुख विषय आहे कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड. बघा, रेकीमध्ये जेव्हाही तुम्ही पुढे जाल, रेकीमध्ये खूप लेवल असतात, तसं कधी पुढे गेले तर बघा, रेकी देताना तुम्हाला कॉन्शियस माइंड सबकॉन्शियस माइंड समजणं खूप जास्त गरजेचं आहे. ऍफर्मेशन समजणं खूप गरजेचं आहे. कारण हेच तुम्हाला 5व्या दिवशी समजेल मी का शिकवत आहे, कारण उगीच नाही शिकवत आहे. ऍक्च्युली तो लॉ ऑफ अट्रॅक्शनचा भाग आहे, पण तरीही तो रेकीमध्ये खूप जास्त काम येतो. तर काय असतं कॉन्शियस माइंड, काय असतं सबकॉन्शियस माइंड. बऱ्याच लोकांनी पहिलं ऐकलेलं आहे, माहिती आहे, चांगली गोष्ट आहे, पण सगळ्यांनीच नसतं ऐकलेलं, तर त्यांच्यासाठी आपण थोडस एक्सप्लेन करूया. ओके, तर बघा, आपले 2 माइंड असतात, एक असतं कॉन्शियस माइंड आणि एक सबकॉन्शियस माइंड. म्हणजे एक तुम्ही लॉजिकली काम करतात, म्हणजे तुम्ही विचार करून करतात, तर्क लावून करतात. ओके, तर तुमचं कॉन्शियस माइंड झालं. आणि सबकॉन्शियस माइंड म्हणजे अननोईंगली तुम्ही ते कोणीतरी प्रोग्राम करतं, एक तर घरचे सदस्य किंवा कोणी दुसरं प्रोग्राम करतं, आणि त्यानुसार आपल्या जीवनाचं ते आपलं जीवन तसं बनत असतं. साधं सोपं. सुरुवातीला तुम्ही गाडी शिकले बरोबर, किंवा सायकल शिकले तर शिकताना इकडे जायची तिकडे जायची, मग तुम्हाला मॅन्युअली ऍडजस्ट करायला लागायचं बॅलन्स बरोबर. किंवा गाडी असेल, पहिल्या दिवशी पहिले 8 दिवस कसे शिकले, ब्रेक कुठे, एस्केलेटर कुठे, एक्सेलेटर कुठे वगैरे. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर कधी तुम्ही सायकल बाईकवर बसले, कधी असं बॅलन्स व्हायची गरज पडली का, नाही. तुमचं सबकॉन्शियस माइंडने पकडून घेतलं तुम्हाला कसं बॅलन्स करायचं आहे. ओके, तुम्हाला रात्री झोपेतून जरी उठून सांगितलं गाडी चालवायची, तुम्ही ऑटोमॅटिक चालवणार. 4 व्हीलर असेल, ट्रक असेल चालवणं अजून अवघड. तसं ऑटो मोड सबकॉन्शियस माइंडला जसं आपण प्रोग्राम करतो तसं. मी तुम्हाला साधं सोपं उदाहरण देतो, सबकॉन्शियस माइंड काय असतं. मी तुमचं प्रॅक्टिकल घेऊनच सांगेल काय असतं, तरी पण एक लक्षात घ्या. साध्या सोप्या भाषेमध्ये सांगतो तुम्हाला. जर तुम्ही हे सबकॉन्शियस माइंड म्हणजे कसं असतं माहितीये का, कसं काम करत असतं, एक साधी गोष्ट सांगतो तुम्हाला. जहाज असतं ना, मोठं जहाज, तो कॅप्टन वरती बसलेला असतो. कधी पण जहाज जेव्हा चालतं ना, त्याच्या हातात काही कंट्रोल नसतात, किती स्पीडने बोट चालवायची किती. ते खाली इंजिन रूम मध्ये ना, 8 फ्लोअर खाली तो त्यांना सांगत असतो की आता एवढं त्याच्यामध्ये इंधन टाका, तेवढं टाका, त्यानुसार त्याचं ते ऐकत असतात. तर तो बोटीचा कॅप्टन झाला कॉन्शियस माइंड, तो कॉन्शियसली सांगत आहे. म्हणजे सबकॉन्शियसली सांगत आहे, आणि जे काम करणारे आहे ते तुमचं कॉन्शियस माइंड होतं. आणि जर तुम्ही त्याला प्रोग्राम करायला शिकले, तर तो या जिनी सारखा काम करतो. तुम्ही जसं त्याला प्रोग्राम करणार तशी रिझल्ट ते तुमच्या जीवनामध्ये येत असतं. जसं जो हुकूम मेरे आका, ओके, या पद्धतीने तो काम करत असतो. मी तुम्हाला असं नाहीच समज, सबकॉन्शियस माइंड आणि तुमच्या जीवनावर कसा प्रभाव आहे मी तुम्हाला आता लगेच सांगतो. ओके, असं नाही समजत सांगू. ओके, आता आपण कुणाला छान छान चेहरे पकडायला पाहिजे, आता मेहनत करून व्हिडिओ ऑन करून बसले आहेत, विचारायला तर पाहिजे. चला मंजिरी मॅमला विचारू, चला तुमची एनर्जी चांगली दिसते मला. चला 1 मिनिट करा बरं, अनम्यूट. अनम्यूट. नमस्कार मॅडम. नमस्कार. कुठून आहे मॅडम तुम्ही? छत्रपती संभाजीनगर. ओके, चालेल. आता बघा, हा मॅडम बघा, मी मॅडमांना प्रश्न विचारेल, तुम्ही तुमच्याशी रिलेट करायचं. आता मंजिरी मॅडम, तुमचा काहीतरी स्वभाव आहे, म्हणजे खूप प्रेमळ आहे किंवा रागीट आहे, किंवा खूप तुम्ही अभ्यासू आहे किंवा लेझी आहे, काहीतरी एक व्यक्तिमत्व तर असेल ना तुमचं, एक प्रेमळ व्यक्तिमत्व काहीतरी असेल ना, एक व्यक्तिमत्व आहे. चला हो. ठीक. हा, तर बघा, मला नाही माहित तुमचं व्यक्तिमत्व कसं, तुम्हाला माहिती आहे तेवढं इनफ आहे. आता मला सांगा, जर लहानपणी तुमचा जन्म महाराष्ट्र सोडून जर केरळामध्ये झाला असता, तर तुमचं व्यक्तिमत्व असंच असतं का? तुमची विचार नाही. करण्याची
थोडीशी वेगळी असते पण नॉर्मली असते, एवढं काही बदललं नसतं. बरोबर. आता हो. तुमची शाळा वेगळी असती तर तुमच्या संभाजीनगरमध्येच बोलूया आपण, छत्रपती संभाजीनगर. जर शाळा कॉलेज वेगळं असतं तर आता समजा तुम्ही काय घेतलंय, कॉमर्सचे स्टुडंट, समजा आपण समजा तुम्ही कॉमर्सचे स्टुडंट आहे. जर तुम्ही लॉच्या स्टुडंट असत्या तर आता तुम्ही वेगळ्या असत्या की नाही, की वागणूक हो. वागायची पद्धत. डॉक्टर असत्या हो. तर मेडिकलला गेले असता पूर्णपणे वेगळे असते. हो. चला, हो. इव्हन तुमचे आई वडील वेगळे असते तर, भाऊ बहीण हे कुटुंब सोडून दुसऱ्या कुटुंबात जन्म घेतला असता तर एकदम वेगळे असते. ते तर सोडा, हो. तुम्ही एक आत्मा आहे, एक सजीव आत्मा आहे, तुमच्यामध्ये एक सोल आहे. तर शरीर तर नंतर येतं, आधी आपलं एक इनर सोल येते ना. तर समजा तुमचा जन्म भारतामध्ये न होता अमेरिकेत झाला असता तर ह्याच असतात का मंजिरी दादा मॅडम? बिलकुल. नाही. तर बघा, सांगायचा उद्देश काय मॅडम, आपण जेही असतो ना ते आपल्या सोसायटीने प्रोग्राम केलेला भाग असतो. जसं भारताची लोक हो. पूर्णपणे वेगळे बिहेव करतात, अमेरिकेचं वेगळं बिहेवियर आहे, पाकिस्तानचं वेगळं असेल. बरोबर. तर हो. आपलं हो. आपल्या जीवनावर किती कंट्रोल आहे, किती पर्सेंट आहे? 10% पण नाही. मी तुम्हाला आता काही रागवून बोललो तर तुम्ही अपमान केला तर तुम्ही ती गोष्ट 2-2, 3-3 वर्ष विसरणार नाही. हो. ओके. हो. हो. ते सबकॉन्शियस माइंड मध्ये जाईल. बरोबर. मग हो. आपला आपल्या हो. जीवनावर किती कंट्रोल आहे आणि कोण आपल्याला कंट्रोल करतं? आपल्याला कंट्रोल करतं कोण? आपले नातेवाईक, आपला हो. समाज. जे तुम्ही आता मुस्लिम धर्मामध्ये असता तर तुम्ही एकदम वेगळे असता, पारसी धर्मामध्ये हो. असता एकदम वेगळे असतात. तर तुमचं काय हो. कंट्रोल? हो. तर हे सगळं आपल्याला प्रोग्राम करतात. तर काय करायचं आहे आपल्याला, की फक्त जाणीव होऊ द्यायची की जे काही माझ्या आजूबाजूला होत आहे त्याला मी माझ्यावर कंट्रोल करू देणार नाही. तर तुमचं एक अस्तित्व आहे. जेव्हा हा. परमेश्वराने दिला, प्रत्येक व्यक्तीला त्याचं काहीतरी अस्तित्व असतं. ओके. त्याचं काहीतरी पर्पज असतं. तर आणि जेही तुम्हाला पाहिजे तर ते तुम्हाला सबकॉन्शियस माइंडला प्रोग्राम करायचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला कॉन्शियस माइंडची मदत तर लागतेच. आणि एकदा का तुम्ही माइंडला प्रोग्राम केलं तुमच्या पद्धतीने, इतरांच्या नाही, तुम्ही तुमच्या माइंडला तुम्ही प्रोग्राम करायचं, तर हवं ते मिळवू शकतात जीवनात, हवं ते. ओके. आलं लक्षात? साधं सोपं आहे, जास्त टेक्निकल जायची गरजच नाही. कळालं कॉन्शियस माइंड काय असतं, सबकॉन्शियस माइंड? थँक्यू सो मच. आलं सर्वांना लक्षात? कुठे ते डीप मध्ये 3-3 तासाचे वेबिनार घ्यायचे याच्यावर? साधं सोपं आहे. तर कॉन्शियसली तुम्हाला तुमचं माइंड प्रोग्राम करायचं आहे. ओके. आणि मग लॉ ऑफ अट्रॅक्शन, रेकी खूप छान काम करत असतं. ओके. आणि ते कसं करायचं, काय करायचं ते पण मी तुम्हाला सांग. हा, अल्लादीनचा जिनी आहे, लहानपणी आपण कार्टून बघायचो, तो कसं स्वप्न पूर्ण करतो तेही शिकतो. बघा, तर बरंच आहे, अवचेतन मनावर आपल्या बऱ्याचशा घटना प्रभाव पाडत असतात. तर बघा, हवं तर स्क्रीनशॉट घ्या, मी तुम्हाला डिफरन्स सांगतो साध्या भाषेमध्ये. तुमचं कॉन्शियस माइंड आहे, जे लॉजिकल माइंड आहे ते तर्कशक्तीने काम करतं, त्याला लॉजिकल माइंड म्हणतो. पण अवचेतन मन स्वतःहून कार्य करत असते. म्हणजे कसं माहितीये का, एखादा व्यक्ती आहे, आता घरचे तर लाख बोलतात आपल्याला लॉजिकली विचार करून. एखाद्याला तुमच्या, समजा एक्झाम्पल घेऊया, तुमच्या भावाला एखादी मुलगी आवडली, ती चांगली नाहीये, तुम्ही त्याला सजेशन केलं, ती मुलगी चांगली नाही, तिच्याबद्दल परत विचार कर. पण याचं सबकॉन्शियस माइंड पूर्ण प्रोग्राम झालाय, ती चांगलीच आहे. तुम्ही किती वाईट म्हणा त्या व्यक्तीला, तिचं सबकॉन्शियस माइंड मध्ये ती बात पक्की बसली, हे सगळी दुनिया खराब बोलते, ती माझी जी आहे ज्याच्यावर मी प्रेम करतो ती मुलगी चांगलीच आहे. कोणी असेल, म्हणजे मित्रमैत्रीण नाही, बॉस असेल, नातेवाईक असेल, कोणी असेल, सगळ्यांसाठी हे लागू होतं. ओके. त्या पद्धतीने ते लॉजिकली, कळालं, लॉजिक आणि इलॉजिक. तर ती बघा, कॉन्शियस माइंड हळू गतीने कार्य करतं. म्हणजे तुम्ही एखादं पुस्तक वाचलं, थोड्या काही गोष्टी लक्षात राहतात, त्या पुस्तकातल्या बाकीच्या लाईन विसरून जातात. पण सबकॉन्शियस माइंडची गती खूप जास्त असते. तुम्ही एका क्षणात लहानपणच्या आठवणीमधून परत वर्तमानात, वर्तमान काळाचं भविष्यात, अगदी पास्ट लाईफ रिग्रेशन मध्ये कोर्स असतात ना, ते लोक भूत मागच्या जन्मी जाऊन त्यांच्या आठवणी सांगून येतात, कारण ते सगळं त्यांच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये फीड असतं, त्याची स्मरणशक्ती दीर्घकालीन असते. ओके. तर खूप सुंदर आहे. संवाद आणि भाषा यातलं महत्वाचं, तुमचं कॉन्शियस माइंड शब्द आणि भाषा वापरतं, की तुम्ही लॉजिकली बघत आहे मी कसा बोलत आहे, माझं ऍक्सेंट काय आहे. पण सबकॉन्शियसली हा वेबिनार संपल्यानंतर नेहमी मी तुमच्या लक्षात राहील की त्यांनी ती गोष्ट सांगितली होती, त्यातली ती गोष्ट आवडली, तर ते तुमचं प्रतिमांद्वारे किंवा कल्पनांद्वारे तुमच्या बरोबर ते असतं. ओके. चला, आता आपण
करायचं कसं प्रोग्राम ते बघणार आहे. सर्वात अगोदर एक मंत्र देतो. आता तुम्ही आलेच आहे वही पेन घेऊन, तर एक बोनस मंत्र देतो. बघा, सर्वांना विचारतो मी, एका दिवसात आपल्या डोक्यात किती विचार येतात? कोणी सांगेल का? जुने स्टुडंटला माहिती आहे, नवीन स्टुडंट. 24 तासामध्ये आपल्या डोक्यात किती विचार येतात? सांगा मला मेसेज मध्ये, नंबर सांगा. 7,000 येतात, 70,000, इन्फिनिट, ओके, 2,000. रिया मॅम बोलतात 2,000 आहे, काही संपतच नाही. अजून किती विचार येतात? लाखो विचार येतात. अजून आकाश सर बोलतात लाखो. बघा, खूप येतात. 1,000, 6 लाख, 10 लाख, 1 लाख. ओके, ठीक आहे. तर बघा, खूप खूप जास्त येतात, असंख्य येतात, अजून अनगणित येतात, अनेक विचार येतात, अगणित. ओके, तर बघा, मी नाही सांगत आहे, सायंटिफिकली प्रूव्ह झालं आहे. एका दिवसात आपल्या डोक्यात 60 ते 70,000 विचार येतात. सुरुवातीला काही लोकांनी बरोबर उत्तर दिलं. तर एका दिवसात असं वैज्ञानिकांचा अभ्यास आहे. आपण कुठे बघायला गेलो तर ते तसं सांगतात, ऍव्हरेजली एका दिवसात आपल्या डोक्यात 60 ते 70,000 विचार येतात. तर दुसरं, त्यातले किती विचार आपल्या कामाचे असतात? 10% पण नाही. बाकीचे विचार नेहमी नेहमी तेच तेच, जुने दुःखातले, नाही तर भविष्यातील चिंतेचे, नाही तर निगेटिव्ह विचार असतात. आपल्या कामाचे पॉझिटिव्ह काहीच नसतात. तर काय करायचं आहे, मी तुम्हाला एक मंत्र देणार आहे. आणि ही गोष्ट बघा, जेव्हा विपश्यना करतात ना लोक, विपश्यनामध्ये काय शिकवतात? कॉन्शियस राहायचं. तुम्हाला बघायचंय प्रत्येक तुमच्यामध्ये काय भाव आहे, काय विचार आहे. तर त्याच्यासाठी लोक 10-10 दिवसाच्या कोर्सला जातात, घरदार सोडून जातात, मोबाईल जमा करतात. तर तसं नाही करायचंय. माझे पण बरेच सेशन झाले. तुम्हाला काय करायचंय, दिवसातून 10 दिवस नाही, तुम्ही ऍटलिस्ट 5 सेकंदाचा जर वेळ स्वतःसाठी काढू शकतात, 5 सेकंड लागतात. फक्त काय करायचंय, दिवसातून अशा छोट्या छोट्या मुवमेंट घ्यायच्या, थांबायचं आणि विचारायचं की जो विचार आला आहे तो खरंच गरजेचा आहे का? तो खरंच तुमच्या कामाचा आहे का? आता मग हे सततचे विचार कसे पळवायचे बघा. तर कॉन्शियस होण्यासाठी दिवसात 5 सेकंडही इनफ आहे. तो एक मंत्र देत आहे, तो मंत्र तुम्हाला बोलायचा आहे. त्या विचाराला ओळखायचं, हवं तर लिहून घ्या. मंत्र आहे, खूप सोपा आहे आणि छोट्या छोट्या गोष्टीच खूप काम करतात, अवघड नाही. लिहा, जस्ट शट अप, थँक्यू, आय डोंट नीड यू. लिहा, 3च शब्द लिहा. जस्ट शट अप, थँक्यू, आय डोंट नीड यू. काय करायचं आहे माहितीये का, मी मराठीमध्ये सांगतो. एखादा विचार आलाच मनात नकारात्मक, काही काम होतं तर होईल, आपल्याकडे काय असतं, एखादं काम करताना होईल का नाही होईल, करू का नको करू, अशा वेळेस काही आलं किंवा वाईट विचार आला तर काय बोलायचं? जस्ट शट अप, थँक्यू, आय डोंट नीड यू. म्हणजे तू आलास, पुरेसा आहे, मला तुझी गरज नाही, आता तू निघून जा. ओके, तर कसं असतं, मी तुम्हाला सायंटिफिकली सांगतो. मी मेकॅनिकल इंजिनियर आहे, तर मला या गोष्टीवर बिलकुल विश्वास नव्हता. मी खूप तर्क लावतो, खूप लॉजिकली विचार करतो मी. तर बघा, 2 असतात. एक आहे ना वेव्ह पार्टिकल असतात, एक वेव्ह मध्ये असतात फ्रिक्वेन्सीज, आणि दुसरं पार्टिकल असतात. ते सायंटिफिकली तरी मी तुम्हाला सांगतो. जर एखाद्या विचाराला जर तुम्ही नोटीस केलं ना, तो लगेच त्याची दिशा बदलतो. तुम्ही नाहीच केलं ना, तो त्याच्या त्याच्या फ्लो मध्ये असतो. म्हणजे एखादे नकारात्मक विचार वारंवार येत आहे, ते सबकॉन्शियसली येतच आहे, तुमचं त्याच्यावर काहीच कंट्रोल नाही. पण जर दिवसातून 5 सेकंड थांबले, त्या विचाराला पकडलं, त्याला फक्त बोलायचं तू आलास, पुरेसा आहे, इथून निघून जा. तो विचार मग पार्टिकल फॉर्म मध्ये येतो आणि व्हॅनिश होऊन जातो. ओके, ते टेक्निकली मी तुम्हाला सांगत आहे आणि ह्या गोष्टी खरंच प्रूव्हन आहेत. तर विचाराला ओळखा. नाही तर काय होतं, थोडा मुलीला कॉलेजमधून सुटायला घरी यायला उशीर झाला, तर आई वडिलांना किती मनात येतात प्रश्न, रिक्षा भेटली असेल का, रस्त्यातले लोक खराब आहे, कुठे फसली असेल का, एक एक काय काय बातम्या बघायला भेटतात, असंख्य विचार. आणि ती मुलगी काही दुसऱ्याच कामाला जाऊन घरी व्यवस्थित आलेली असते. ओके, तर काय करायचं आहे, जास्त निगेटिव्ह राहायचं नाही. कुठलेही कामही करताना, सकाळी तुम्ही बिझनेस करत आहे, मी ते माझ्याकडे खूप ब्युटी पार्लरवाल्या खूप लेडीज असतात नेहमी, सलून आहे, बिझनेस आहे, उघडल्या उघडल्या सकाळी पहिले विचार, होईल का नाही होईल, आज पाऊस येतोय, आज कस्टमर येईल का, कधी विचार आले, जस्ट शट अप, थँक्यू, आय डोंट नीड यू. मग ते विचार पार्टिकल बनून निघून जातात. नाहीतर ते अशा वेव्ह फॉर्म मध्ये दिवसभर तुमच्या बरोबर राहतात आणि जे तुम्ही बोलतात तेच होतं. आता मी त्याचं तुम्हाला प्रॅक्टिकल घेणार आहे. ओके, त्याचं पण आपण एकाला पकडू. तर सबकॉन्शियस माइंड प्रोग्राम कसं करायचं तेही मी तुम्हाला सांगेन.
तर हे ओपन अप प्रेयर आहे ते मी तुम्हाला आता नाही सांगू शकणार, एवढा टाइम नसतो. मागच्या मास्टर लेवलच्या बॅचला घेतलं होतं, नंतर करूया. ओके, याची गरज नाही. केलं तर चांगलं आहे, हे बघूया. चल, सबकॉन्शियस माइंड प्रोग्राम करायचं कसं? आता शिकवलं आहे सरांनी की सर तर असं सांगत आहे, असं आहे तसं आहे, करायचं कसं प्रोग्राम? लॉ ऑफ अट्रॅक्शन, जीवनात गोष्टी मिळवायच्या कशा? 3 गोष्टी आहेत सबकॉन्शियस माइंड प्रोग्राम करायला. 3 ॲफर्मेशन्स, व्हिज्युअलायझेशन, मेडिटेशन. आता मी तुम्हाला क्लास संपूपर्यंत ॲफर्मेशन्स आणि व्हिज्युअलायझेशनची ताकद सांगतो. मेडिटेशन तर आपण उद्या बघणारच आहे शेवटी. मेडिटेशन एवढा वेळ नाही, ते उद्या परवा बघूया. आता ॲफर्मेशन्स काय काम करतात तर बघा, साध्या सोप्या भाषेत मी तुम्हाला अगोदर सांगतो, एकदम साध्या भाषेमध्ये. ॲफर्मेशन्स म्हणजे एखाद्या व्यक्तीला, वस्तूला किंवा स्वतःला तुम्ही सारखं सारखं बोललं ना, ते शब्दच ताकद बनून जातात, ॲफर्मेशन्स बनवून जातात. ते प्रोग्राम करतात. आता कसं करतात त्याच्यासाठी एक पीपीटी बघा. कारण जगातली सगळी लॉ ऑफ अट्रॅक्शनचे जे कोचेस आहे, 90% कोचेस यांचं उदाहरण देतातच. हे आहे डॉक्टर मासारो इमोटो, ते जपानचे सायंटिस्ट आहेत. तर त्यांचे खूप पुस्तक आहेत. तुम्ही गुगलवर, अमेझॉनवर बघा, खूप सगळे पुस्तक आहेत. ते पाण्यावर आणि वस्तूवर ॲफर्मेशन देऊन प्रयोग करण्यामध्ये खूप छान छान त्यांची पुस्तक आहेत. तुम्ही नंतर वाचा, आपल्याला प्रयोग बघायचा आहे. बघा, यांचा एक प्रयोग खूप फेमस आहे. त्यांनी काय केलं तर डॉक्टर मासारो इमोटो जपानचे रिसर्चर आहेत. त्यांचं एक एक्सपेरिमेंट तुम्ही युट्यूबवर पण आहे, नंतर बघा. त्यांनी काय केलं, एक शिजवलेला भात घेतला आणि 3 बरण्यांमध्ये भरला. प्रत्येक बरणीला लेबल लावलं. सेम भात 3 बरण्या. एकावर लिहिलं लव, एकावर नथिंग, एकावर हेट म्हणजे प्रेम, एकाला दुर्लक्षित केलं आणि एकावर हेट लिहिलं, द्वेष लिहिलं. करायचे काय? फक्त याच्याकडे रोज दिवसातून 3-4 वेळेस चेक करून ज्याच्यावर लव लिहिलं त्याला बोलायचे, तू खूप चांगला आहे, हा भात खाऊन लोकांना पोषण भेटतं, लोक हेल्दी होतात, तू खूप चांगला आहे वगैरे. त्याच्यानंतर त्याच्यानंतर बघा, ज्याच्यावर हेट लिहिलं होतं त्याच्याकडे जाऊन दिवसातून सारखं जाऊन त्याला काही बोलायचे, तू चांगला नाही आहे, तुझ्यामुळे लोकांना वेगवेगळे आजार होतात, लोकांना जाडे होत चालले आहेत, शुगर होत आहे, डायबिटीज होत आहे, याचं काही सांगायचे. खूप निगेटिव्ह अफर्मेशन द्यायचे, तुझ्या या पृथ्वीवर राहून फायदा नाही वगैरे. तिसरं जे नथिंग लिहिलं होतं त्याला कम्प्लिटली दुर्लक्षित केलं, कोपऱ्यात टाकून दिलं, त्याच्याकडे लक्षच दिलं नाही. याचा परिणाम काय झाला? ज्याच्यावर लव लिहिलं होतं 3-4 दिवसांनी त्याने आपला ताजेपणा टिकवला. ज्याच्यावर हेट लिहिलं होतं, द्वेषाचे अफर्मेशन दिले, तो खराब व्हायला, सडायला लागला. सर्वात जास्त खराब ज्याच्यावर नथिंग लिहिलं होतं तो झाला. आता जीवनामध्ये असंच होतं. आता घरात कोणी तुम्हाला चांगलं बोलो, तुम्ही एकदम खुश राहणार, दिवसभर हॅपी राहणार. कोणी तुम्हाला नकारात्मक काही अफर्मेशन दिले, जसं शाळेतली मुलं असतात, टीचरने सकाळीच तारीफ केली, हातावर स्टार काढला, ते मुलं दिवसभर त्या व्हायब्रेशन्स मध्ये असतात, ते त्यांना कॉन्फिडन्स येतो शाळेत जायचा. टीचर एखाद्याला रोज निगेटिव्ह बोलत असेल एखाद्या मुलांना, त्याचा कॉन्फिडन्स डाऊन होतो सगळ्यांसमोर. ती व्यक्ती भविष्यात पुढचे वर्षही तसेच घालवते, तो एवढी प्रगती नाही करत. पण घरातही बघा, एक एक्झाम्पल घ्या, सर्वात वाईट अवस्था कुणाची होते? वाईट अवस्था ज्याला इग्नोर करतात. घरामध्ये बघा, तुमच्याशी कोणी चांगलं बोलत असेल, कोणी वाईट बोलत असेल, पण जर तुमच्याशी कोणी बोललंच नाही, घरात तुम्हाला दुर्लक्षित केलं, तुमची किंमतच नाही दिली, तर सर्वात जास्त प्रॉब्लेम तिथे होतो. ॲफर्मेशन्स खूप महत्वाचे आहेत. ओके, मी तुम्हाला ॲफर्मेशन्स कसे काम करतात ना, मी त्याच्यासाठी तुमचं एक प्रॅक्टिकल घेणार आहे. ओके, तर ते घेतलं तर तुम्हाला समजेल, नाहीतर मग माझीच बडबड चालते. ओके, मग तुम्हाला थोडंसं डीप मध्ये समजेल. आणि एक लक्षात घ्या, आब्राकाडाब्रा शब्द कुणी ऐकलाय का? आब्राकाडाब्रा, ते जादूगर नाही का आब्राकाडाब्रा बोलायचे, तसंच कधी ऐकलाय? आब्राकाडाब्राच मिनिंग काय होतं माहितीये का? तू जसं बोलेल तसंच हो. आता मी प्रॅक्टिकल घेतो. ॲफर्मेशन्स ला युनिव्हर्स कसं रिस्पॉन्ड करतो, म्हणजे युनिव्हर्स म्हणजे देणारा, ती शक्ती, जोही तुम्हाला लहान घडवलंय, जेही आपला दाता आहे, तर युनिव्हर्स कसं काम करतंय, ब्रह्मांड कसं काम करतं, तुम्हाला आता समजणार आहे. ओके, आता त्याच्यासाठी मला काय लागेल, 2 व्हॉलेंटियर, एक व्हॉलेंटियर लागेल. एक मिनिट थांबा. तुम्हाला घ्यायचं, 1 मिनिट थांबा.
आता मला फक्त कोणीतरी बोलणार पाहिजे, फक्त स्क्रीनवर स्क्रीनवर लिहिलेलं वाचायचं आहे. मी काही प्रश्न नाही विचारणार तुम्हाला. हा, आता कोणाला बघूया आपण. नवीन नवीन, चला. हा, आयफोन नावाने कोण मॅडम आहे खूप, आता तुम्हाला घेऊया आपण. अनम्यूट करा मॅडम. नमस्कार. नमस्ते. कुठून आहे मॅडम तुम्ही? संगमनेर. ओके. तुमचं नाव काय? कल्पना आंबरे. ओके, आमरे मॅडम. बघा, तुम्ही जेही आता सगळ्यांनी बघा, मी मॅडमला पिन मध्ये घेतलं आहे, पण हे तुमच्या सोबतही तसंच होतं. ओके, फक्त तुम्ही त्यांच्या जागी तुम्हाला इमॅजिन करायचं आहे. मराठी वाचायचंय फक्त मॅडम, एक लाईन वाचायचं आणि थांबायचं, चालेल? ओके. एक लाईन वाचायची आणि थांबायचं, आणि मग ब्रह्मांड कसं काम करतं बघा. हं. आता आपण मॅडम कडे जाऊया. हा, एक पहिली लाईन वाचायची आणि थांबायचं. 1 मिनिट. हा, पहिली लाईन वाचा बरं. माझे शरीर नेहमी थकलेले आणि आजारीच असतं. थांबा थांबा. चला, तथास्तु तथास्तु तथास्तु. तुमच्या सोबत असंच हो मॅडम. याच्या पुढचं वाचा. पैसे कधीच पुरेसे नसतात. मी कितीही प्रयत्न केला तरी मी गरीबच राहणार. चला, तथास्तु तथास्तु तथास्तु. इथून पुढे तुमच्या जीवनात पैशाची चणचण अशीच असू दे. पुढचं वाचा. को- कोणीच खरं प्रेम करत नाही माझ्यावर. माझं कुणाशीच चांगलं जमत नाही. चला, तथास्तु तथास्तु तथास्तु. इथून पुढे असंच होणार आहे, तुमचे सगळ्यांबरोबर नातेसंबंध खराब असणार आहे. पुढचं. मी थांबा. मी नेहमी एकटा आणि दुःखीच असतो. माझ्या भावना कुणी समजूनच घेत नाही. चला, तथास्तु तथास्तु तथास्तु. तुमच्या बरोबर असंच होणार आहे. तुमची भावनिकरित्या तुम्ही इथून पुढे असंच असणार आहे. पुढचं. माझ्या आयुष्यात काहीच समाधान नाही. मी कधीच खुश राहू शकत नाही. चला, तथास्तु तथास्तु तथास्तु. तुमच्या सोबत असंच हो. आता बघा मॅडम, मी तथास्तु बोललो, तुमच्या सोबत असंच हो. तुम्हाला कसं वाटलं? सर असे का बोलत आहे, बरोबर? हो. पण हे ब्रह्मांड असंच काम करतं. हे लॉ म्हणजे काय, कायदा म्हणजे काय असतो ना, कायदा सर्वांसाठी सेम आहे. सूर्याचा प्रकाश सर्वांना तेवढंच उष्णता देतो. पाण्याचा गुणधर्म काय, आगीचा गुणधर्म काय, लॉ आहे, तो कायदा आहे. तर याचा पण कायदा आहे. तर तुम्ही कुठे असाल, ओके, तर तुमचा ब्रह्मांड, तुम्ही कधी मनात बोला नाही, तुम्ही आता जोरात बोलले, पण तुम्ही दिवसभरही मनात निगेटिव्ह बोलत असतात, तर ब्रह्मांड काय बोलतं? आब्राकाडाब्रा, तथास्तु, तसंच हो. ओके, आता घाबरायचं नाही. हा, नाही तर तुम्ही बोलणार सरांचा त्या दिवशी वेबिनार केला आणि जीव लाईफ मध्ये प्रॉब्लेम आला, असं करायचं नाही. आता आपण याला रिव्हर्स करणार आहे. ओके, चला, ओके. आता पहिलं वाक्य वाचा. माझे शरीर अधिक मजबूत आणि निरोगी होत आहे. चला, तथास्तु तथास्तु तथास्तु. इथून पुढे तुम्ही असेच हेल्दी राहणार आहे. ओके, एकदम फ्रेश, कधीच आरोग्याच्या समस्या नाही. पुढचं. मी दिवसेंदिवस समृद्धीकडे वाटचाल करत आहे. पैसे माझ्याकडे सहजपणे येतात. वेळेत येतो. तथास्तु तथास्तु तथास्तु. इथून पुढे कधीही तुम्हाला पैशाची गरज असेल, पैसा ऑटोमॅटिक तुमच्याकडे कुठून ना कुठून येईल. पुढचं. मी प्रेम आणि समजूतदारपणाने भरलेले नातेसंबंध अनुभव करत आहे. माझ्या आयुष्यात चांगली माणसं आहेत. तथास्तु तथास्तु तथास्तु. तुमच्या घरातील आता सगळ्यांबरोबर नातेसंबंध असे छान राहणार आहे. ओके, पुढचं. मी माझ्या भावना समजून घेते, स्वीकारते आणि त्यांचा आदर करते. तुमच्या बरोबर असंच हो, असंच हो, असंच हो. ओके, पुढचं. मी नेहमी शांत, स्थिर आणि समतोल असते. चला, तथास्तु. याच्या पुढे नेक्स्ट. माझं आयुष्य समृद्ध आणि समाधानकारक आहे. प्रत्येक क्षणात आनंद शोधते. चला, तथास्तु मॅडम, असंच होणार. तुम्हाला प्रत्येक क्षणात आनंद भेटणार. तुमच्या जीवनात असंच हो. आता किती बरं वाटलं तथास्तु बोललं, किती छान हो, वाटलं. खूप बरं वाटलं तसंच होणार आहे. खरं. आता तसंच होणार आहे. आता त्याच्यासाठी काय करायचं, एक लक्षात घ्या. हा, तुम्ही सर्वांनी क्लास फ्री आहे. आता बघा काय करायचं, आणि किती वेळेस तुम्ही मागे कधी स्वतः बरोबर एवढे छान छान बोलले ते का एक संगती एवढं कधीच नाही बोलले, बरोबर? आता थँक्यू मॅडम. सर्वांनी लक्षात घ्या काम कसं करतं. आब्राकाडाब्रा शब्द आहे. आता क्लास फ्री आहे. मी खरंच पैसे नाही घेणार कुठल्याही दिवसाचे. ओके, तर शेवटच्या दिवशी तुम्हाला काही दक्षिणा वगैरे द्यायची द्या, ते तुमचा प्रश्न, मी काही मागत नाही. तर बघा, क्लास फ्री आहे, पण स्वतःवर ऍटलिस्ट 20 रुपये खर्च करू शकतात की नाही, आधी मला सांगा, करणार की नाही? नाही तर कुठे एवढ्या शिकायला गेले ना, 3-4 हजार लागतील एवढ्या कोर्सचे. सांगा, स्वतःवर 20 रुपये खर्च करायला कोण कोण तयार आहे?
तुमच्यासाठीच सांगत आहे, कुणीच नाही. मला नाही द्यायचे 20 रुपये, मी नाही मागणार आहे, माझ्या अकाउंटवर नका टाकू. ओके, चला स्वप्नील सर बोलतायत. 20 रुपये माझ्या अकाउंटवर नाही पाहिजे, मी नाही मागत आहे तुम्हाला, तुम्हाला तुमच्यावर खर्च करायचे आहेत. ओके ठीक आहे. ओके ओके ठीक आहे, थँक्यू. हा चला, तयारी तर दाखवली. आता काय करायचंय बघा, हा तुमच्यासाठीच सांगत आहे, माझ्यासाठी नाही सांगत आहे मी ते सगळं. 1 मिनिट थांबा, कुठे गेली ती स्क्रीन. 1 मिनिट. ओके. आता क्लास संपल्यानंतर, आत्ताचा क्लास संपल्यानंतर मी तुम्हाला 2 PDF देईल. 2 PDF आहे, मराठी आणि इंग्लिशमध्ये. तर इंग्लिश येत असेल, इंग्लिशचं PDF काढायचं, प्रिंटआउट. एक प्रिंटआउट आमच्याकडे कलर प्रिंटआउटला 10 रुपये लागतात. 2 प्रिंटआउट, 2 पानं आहेत, 20 रुपये लागतील. हे 20 रुपये लक्षात घ्या, 20 रुपयांनी मला जीवनामध्ये खूप खूप पैसे दिले. तर 20 रुपयाची आधी मी रिस्क घेतली होती. 20 रुपयाची रिस्क घ्यायची आहे. आणि काय करायचं आहे बघा, ऍफर्मेशन्स आहे. याचं कलर प्रिंटआउट काढा, ब्लॅक अँड व्हाईट नाही, आणि चिटकून द्या कबडवर, घरा कपाटाच्या आत, कुठेही. कुणाला लाज वाटत असेल, तुमच्या पुस्तकात ठेवा, कुठेही ठेवा, पण वाचायचं आहे. बघा, हे ऍफर्मेशन सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना वाचायचं आहे. ओके, बघा काय करायचं आहे बघा. ऍफर्मेशन्स किती सुंदर आहे बघा, सगळं कव्हर आहे, आणि कुठल्याही धर्माचं नाही, जातीचं नाही, युनिव्हर्सल आहे, कोणीही वापरू शकतात. बघा किती सुंदर आहे बघा. बघा, मी तुम्हाला याच्यातले काही महत्वाचे छान छान वाक्य सांगतो, सगळीच वाक्य वाचायचे आहेत. काय करायचं बघा. दररोज मी प्रत्येक बाबतीत अधिकाधिक चांगली होत आहे. मी देवाचं मूल आहे, हे परमेश्वरा तू आणि मी एकच आहोत. बघा, जसे मी माझे शक्तिशाली हेतू निर्माण करते, माझ्या आयुष्यातील घटना त्याप्रमाणेच घडतात. किती सुंदर अफर्मेशन आहे. तुम्ही जसं इंटेन्शन केलं तसं होणार. बघा, प्रत्येक श्वासासोबत मी जीवनात विपुलता, प्रेम, आनंद, आरोग्य, उपचार आणि प्रकाश ग्रहण करत आहे. परमेश्वराच्या दिव्य प्रकाशाने माझा संपूर्ण औरा आणि शरीर व्याप्त होत आहे. अगदी पैशासाठी पण आहे. आता बघा, जीवनात काही परिस्थिती असेल बघा, माझ्या गत भूतकाळाचा माझ्या भविष्यासोबत काही संबंध नाही. देवाच्या अमूल्य आशीर्वादाने माझ्या आयुष्यात चमत्कारिक बदल घडत आहे. तर खूप सुंदर आहे. माझं मन आणि माझं शरीर सेवक आहेत, माझ्या सर्व इच्छांचा ते पाठपुरावा करतात. ओके, बघा, पैशासाठी पण आहे. देवाच्या आशीर्वादाने माझी संपत्ती, उत्पन्न चमत्कारिकरित्या वाढत आहे, आणि ते योग्य विविध मार्गाने माझ्या जीवनात येत आहे. दुसरं पान पण खूप छान आहे बघा. तर इंग्लिशमध्ये पण आहे दुसरं पान, मी थोडं इंग्लिशमध्ये सांगतो. तर बघा, आता मी कधीतरी सुरुवात केली असेल, असा वेबिनार घेतला असेल, पहिल्या दिवशी मलाही भीती वाटत असेल की नाही. आता मी एक्सपर्ट झालो तर सरळ बोलून टाकतं, पण कधी मलाही भीती वाटायची. मग मी कसं प्रोग्राम केलं बघा, किती सुंदर अफर्मेशन्स आहे बघा. आय एम नॉट माय बॉडी, नॉट माय माइंड, नॉट माय डाऊट्स, नॉट माय फिअर्स, नॉट माय पास्ट, नॉट माय लिमिटेशन्स. मी माझ्या सर्व मर्यादांपेक्षा वेगळा आहे. ओके, बघा, आय एम क्रिएटिंग माय लाईफ विथ माय चॉईस नाव. पैशासाठी पण आहे. आय एम मल्टी मिलेनियर मनी मॅग्नेट. बघा किती सुंदर आहे. मनी फ्लोज इन माय लाईफ लाईक अ रिव्हर, रेन्स ऑन मी लाईक अ वॉटरफॉल. Every day in every way, avalanches of health, wealth, healing, energy, love, creativity flows in my life from all directions, rapidly, properly, easily, safely, constantly, by the blessing of God. तर इतकं सुंदर आहे हे अफर्मेशन. तर तुम्हाला 20 रुपये खर्च करा. अगदी मला इतके आवडले होते ना, हे सगळे माझ्या तोंडपाठ होते. तर मी जेव्हा कधी पण वॉकिंगला, जॉगिंगला जायचो, तर मनात ते पुटपुटत राहायचो, आणि ते 3 महिने मला माझ्या जीवनात इतके चमत्कारिक बदल झाले. थोडा वेळ लागला, पण ते सबकॉन्शियस माइंड माझं प्रोग्राम झालं होतं. तर 20 रुपये स्वतःवर खर्च करायचे आहेत. ओके, अजून काही टिप्स देणार आहे मी तुम्हाला. ओके, इथपर्यंत नाही, अजून काही टिप्स आहे. तर तेवढं प्रिंटआउट क्लास संपल्यानंतर करायचं आहे. ओके, अगदी घरात जरी चिटकवलं, मुलांचं लक्ष गेलं, हजबंडचं गेलं, तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. चला, तर बघा, अफर्मेशन्स म्हणजे काय असतात, ते सकारात्मक पाहिजे. ते तुम्हाला कसे लिहायचंय मी थोड्या वेळाने सांगेल. असं काय करायचं, छोटे छोटे स्टिकी नोट्स पण तुम्ही घेऊ शकता. जी महत्वाची विषय आहे, काम करायचं आहे, असं तुम्ही तुमच्या मिररवर लावा, कम्प्युटरच्या समोर लावा. असं अमेझॉनवर असं भेटतं, असं घरामध्ये लावा. हँगर असतं, असं अमेझॉनवर भेटतं. पैसे असेल तर करा, खूप छान आहे. ओके, तुम्ही कुठे लावायचे ते बघा, तुमच्या कम्प्युटर समोर, कपाटाचे दरवाजे, व्यायाम उपकरण, फ्रीजवर, जिथे तुमची नजर जाईल.
फोनचं स्क्रीन सेव्हर असेल, भिंतीवर कुठेही करायचं आहे. ओके. दुसरं, आता बघा ही गोष्ट, आता बघा काम करतं का नाही मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला काय करायचं आहे, पिवळ्या पिवळ्या कागदावर तुम्ही काय करायचं, एक पिवळ्या कलरची नोटबुक घ्यायची. आता अफर्मेशन्स कसे लिहायचे आधीचं लक्षात घ्या. चालू वर्तमान काळात लिहायचे, प्रेझेंट परफेक्ट डे नंतर. आता लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या खूप टेक्निक आहे, त्यातली मी तुम्हाला एक सांगत आहे. 555 असते, 369 असते, खूप टेक्निक्स आहे. तुम्ही काय करायचं, सरळ सरळ एखादी इच्छा आहे जी तुम्हाला पूर्णच करायची आहे, तर 21 वेळेस एका पानावर असं कंटिन्यू इच्छा पूर्ण होईपर्यंत करायचं आहे. माझे बरेचसे स्टुडंट वगैरे आहेत, नोकरी वगैरे शिफ्टिंग जॉब पाहिजे केलंय त्यांनी, विश्वास पाहिजे, बिलीफ खूप महत्वाचं आहे. तर हे का, आता बघा मी सांगत आहे, तर तुम्हाला पिवळ्या पानावर लाल पेनने लिहायचं आहे. का बरं? कारण तुमच्या माइंडमध्ये तसं एक केमिकल रिलीज होतो. ओके. पिवळ्या कागदावर तुम्ही लाल पेनाने जर लिहिलं तर ते हार्मोन तुमच्या ब्रेन मध्ये तयार होतं, तर ते खूप छान काम करतं. आता कुणाला विश्वास नसेल की हे मनाने सांगत आहे असं कुठे होतं का, तर त्यांच्यासाठी तुम्ही परत काय करायचं आहे मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. बघा, पैसे असतील ज्यांच्याकडे त्यांच्यासाठी सांगतो, याला बोलतात मॅनिफेस्टेशन बुक. वर भेटतं. आता मॅनिफेस्टेशन म्हणजे स्वप्न सत्यात उतरवणे, प्रकटीकरण. आता तर ते होतं म्हणून तर विकलं जातं की नाही. तर अशी पिवळ्या कलरची अशी नोटबुक भेटते, काही तुम्हाला भेटेल, ही A5 साईजची असते. घेऊन ठेवा. मी पण घेतली होती, कधी काळी खर्च केला माझ्यावर, इन्व्हेस्टमेंट केली, तर रिझल्ट आले. तर तुम्ही लाल पेनाने असं हवं तर घ्या, नाहीतर अशी पिवळे पानं तुम्ही तुमचं DIY स्टोअर असेल, डीमार्ट असेल किंवा एखाद्या दुकानातून पिवळ्या कलरची दुसरी वही बघा, बुक बाइंडिंग वाल्याकडे जा आणि लिहा. जी ही महत्वाची इच्छा आहे ती 21 वेळेस तुम्हाला लिहायची आहे. तर सांगायचं कारण काय की ते काम करतं म्हणून विकल्या जातं, नाही तर मी काही मनाने तुम्हाला काही सांगत नाहीये. ओके. तसं मी सांगितलंय, मी सांगेल त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे, 5 दिवस गुरु मानायचे. ओके. तर अफर्मेशन्स कधी पण कसे पाहिजे, स्पेसिफिक पाहिजे. ह्याला बोलतात की याचं स्मार्ट बोलतात त्याला, म्हणजे टेक्निक्स आहेत. अफर्मेशन स्पेसिफिक पाहिजे, मेजरेबल पाहिजे, अचिवेबल पाहिजे, रिलेव्हंट पाहिजे, टाइम बाउंड पाहिजे. म्हणजे कसं लिहिताना कसं लिहायचं, आता तुम्ही जाड आहे, तुम्हाला बारीक व्हायचं आहे, तर तुम्ही फक्त असं 21 वेळेस लिहिलं मी बारीक आहे, बारीक आहे, बारीक आहे, असं चालत नाही. तुम्हाला एक डेट द्यायची की आता समजा जुलै आहे, तर तुम्ही लिहायचं इथून पुढे. आता 6 महिन्याची डेट पकडा की मी, किंवा 1 महिन्याची पकडा, जर पैशाचं अफर्मेशन असेल 1 महिना काही करा. आता एक्झाम्पल घेऊया. आता तुमचं वजन 80 किलो आहे, तुम्हाला 60 करायचं आहे, मग तुम्ही अफर्मेशन लिहायचं की डिसेंबर 2026 पर्यंत माझं वजन, किंवा 50 लिहा, 80 वरून 50 kg झालेलं आहे. तर तुम्ही ते टाइम बाउंड पाहिजे, टाइम पण पाहिजे, मेजरेबल पाहिजे, म्हणजे अचिवेबल पण पाहिजे. नाही तर आता तुम्ही अफर्मेशन लिहित आहे, सध्या तुम्हाला पगार आहे, समजा आपण पकडूया 50,000 पगार आहे, आणि तुम्ही लिहिलं की पुढच्या महिन्यापासून मला 5 लाख पगार आहे, असं पॉसिबल आहे का? तुम्ही त्याच्यासाठी काम करत आहे का तेवढं? तर ते अचिवेबल पण पाहिजे. ओके. तर तुमचा काही बिझनेस असेल, समजा तुम्ही महिन्याला 1 लाख कमवता, तर लिहा तुम्ही मी पुढच्या महिन्यापासून 2 लाख 3 लाख कमवत आहे. 1 करोड लिहिलं तर कसं होणार? तर ते अचिवेबल पण पाहिजे. ओके. तर गोष्टी चालू वर्तमान काळात लिहायच्या आहेत. ओके. जसं ते ऑलरेडी झालेलं आहे. ह्या पद्धतीने तुम्ही 21 वेळेस त्याच्यावर लिहायचं आहे. आलं लक्षात? तर तुम्ही अफर्मेशन नोटबुक असं करू शकता. PDF पाठवेल ना, क्लास तर संपू द्या. चालू क्लासमध्ये कसं PDF पाठव, ओके, ग्रुपवरच पाठवणार आहे. ओके. तुम्हाला जितकी काळजी आहे, मला माहिती आहे तुमच्या मनात काय प्रश्न असतात, ते ऑलरेडी मला माहिती असतं, आता एक्सपिरियन्स झालाय. ओके. टेन्शन घेऊ नका, तुम्हाला कसली कमी पडत नाही. नोट्स येतात, तुम्हाला सर्टिफिकेट भेटणार आहे. ISO 9001 सर्टिफाईड इन्स्टिट्यूट आहे, तुम्हाला शेवटी सर्टिफिकेट भेटतील, रेकॉर्डिंग असतात टाइमावर, सगळं काही भेटतं. ओके. सगळं गायडन्स भेटतं, टेन्शन घेऊ नका, निश्चिंत राहा. ओके. चांगल्या ठिकाणी आला आहात तुम्ही. ओके. तर हे झालं अफर्मेशन्स. अफर्मेशन्स जसं बोलाल तसं होतं. आता व्हिज्युअलायझेशन. आता सबकॉन्शियस माइंड प्रोग्राम करायला व्हिज्युअलायझेशन खूप महत्वाचं आहे. म्हणजे डे ड्रीमिंग, तुम्ही काय व्हिज्युअलाइज करतात, डोळ्यासमोर काही कल्पना करतात, ते खूप महत्वाचं आहे. आणि त्याच्याबरोबर मी तुम्हाला थोडंसं, मी नाही तर तुम्हाला थोडंसं देवधर्माचे पण एक्झाम्पल दिलं, तुम्हाला धार्मिकरित्या पण सांगणं गरजेचं आहे. आज आपण व्हिज्युअलायझेशन बघूया. आता मी प्रत्येक वेबिनारला हे सांगतच असतो, परत एकदा सांगतो व्हिज्युअलायझेशन कसं असतं. आपण कल्पना केल्याने कसं सत्यात उतरतं आपण बघूया. बघा,
आपण एखादा मेडिक्लेम पॉलिसी विकणार आहात, आता ज्यांचं कामही चांगलं काम करतात, तरी पण एक उदाहरणासाठी सांगत आहे. एक मेडिक्लेम पॉलिसी विकणारा तुमच्या घरी आला, तो पॉलिसी कशी विकतो बघा. तुम्ही आमच्या कंपनीचा मेडिक्लेम घ्या, तो असं सांगतो. मग त्याच्यात तुम्हाला ना शहरातील या हॉस्पिटलमध्ये ऍडमिशन भेटू शकतं. मग तो सांगत असताना सगळ्या हॉस्पिटलचे नावं घेतो. मग तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये कळत नकळत ते सगळे हॉस्पिटल्स येऊन जातात. सबकॉन्शियस माइंड प्रतिमा कल्पनेद्वारेच प्रोग्राम होतो. मग ती व्यक्ती सांगते, बघा तुम्ही जर मेडिक्लेम घेतला, वर्षाला एवढे एवढे पैसे भरले, तर तुमचे हे आजार कव्हर होतील. तो सगळ्या आजारांची नावं सांगतो. तेही तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये फीड होतं. मग तो सांगतो तुम्हाला हॉस्पिटलमध्ये डिलक्स रूम भेटेल, एसी रूम भेटेल, नॉर्मल रूम नाही ही वाली रूम. मग तुम्ही तेही इमॅजिन करतात, तुमच्या घरातले मेंबर किंवा तुम्ही ऍडमिट आहेत, सलाईन लावलाय, तुम्ही एसी रूम मध्ये आहे, समोर टीव्ही आहे, तसं इमॅजिन करतात. ओके, सगळं काही तो सांगतो. ओके, त्याच्यानंतर ती व्यक्ती चालली जाते आणि तुम्ही तो मेडिक्लेम घेताही त्याच्याकडून, कारण गरज आहे. मग तुम्ही वर्षाचे 40-50 हजार भरतात, मेडिक्लेम घेतला. आता होतं काय, तुमच्या वर्षाला पैसे चालू आहे, महिन्याला हप्ता कट होत आहे, आणि असं समजा झालं आणि तुम्ही आजारीच नाही पडले, मग तुमचं एक मन तुम्हाला खायला लागतं. मी महिन्याला एवढे पैसे भरतोय, त्याचे पैसे तिकडे चाललेले आहेत. ओके, आता होतं काय माहितीये का, मग सबकॉन्शियस माइंड बोलतं तुमचं तथास्तु तथास्तु तथास्तु. आता ऍज कम्पेअर टू जे लोक मेडिक्लेम घेतात आणि जे लोक नाही घेत, जे लोक मेडिक्लेम घेतात त्यांच्या बरोबर किंवा त्यांच्या घरच्यांच्या सदस्यांचे जास्त चान्सेस आहे की त्यांना वेगवेगळे आजार होऊन ते ऍडमिट होतात. हा सर्वे सांगतो. ज्यांना या गोष्टी माहीतच नाही तो कसला होतोय, तो तेवढा त्यांचे केसेस होत नाही. तर सबकॉन्शियस माइंड ह्या पद्धतीने काम करत असतो. दुसरं, आधीच सांगितलं, इथे कुणी कोणाला ओळखत नाही, फील फ्री. आता व्हिज्युअलायझेशनचं याच्याहून चांगलं उदाहरण तुम्हाला कोणीच देणार नाही तुमच्यापैकीच. आता सांगा, लव्ह मॅरेज कुणाकुणाचं झालेलं आहे? लव्ह मॅरेज वाले कोण कोण आहे सांगा. कोण, आता कोण कोणाला ओळखतं का सांगा ना. चला, समीक्षा मॅम बोलतात, रिया मॅमचं लव्ह मॅरेज झालंय. अजून कोण आहे? अजून कोण कोण आहे? चला, व्हेरी नाईस. आहेत, ह्या बॅचला आहेत. मागच्या बॅचला कोणीच नव्हतं लव्ह मॅरेज वालं, का लाजत होते सांगत नाही. ओके, चला. आता बघा, लव्ह मॅरेजच सोडा, आपण बघूया एक गोष्ट. कायदा, लॉ सगळ्यांसाठी सेम करतो, सेम वर्क करतो. तुम्ही रशियाचा माणूस आहे, अमेरिकेचा आहे, जपानचा आहे की इंडियाचा आहे. आता बघा लॉ कसं काम करतं, व्हिज्युअलायझेशन कसं काम करतं. आता एक मुलगा आहे, त्याला एक मुलगी आवडली, त्याला एक मुलगी आवडली, आणि शक्यतो लव्ह मॅरेज मध्ये जात धर्म एकदम वेगळे असतात, वेगळ्या जातीची, धर्माची, वेगळ्या कलरची, काळीला गोरा, गोऱ्याला काळा, ब्राह्मणला दलित, दलितला कोणी दुसरं, असंच असतं. काही सेम खूप कमी केसेस मध्ये असतं, पण लॉ सेम काम करतो. आता एका मुलाला मुलीवर प्रेम झालं, एकतर्फी प्रेम झालं, त्याला ती आवडली, खूप आवडली. तो रात्रंदिवस तिचाच विचार करतो, उठता बसता. पिक्चर मध्ये बघतो ना आपण, फुल घेतलं, शी लव्ज मी नॉट चालू असतं दिवसभर, उठता बसता झोपता 24 तास ते. तो तिची खूप कल्पना करतो, स्वप्न रंगवतो, जर झाली मला पटली वगैरे तर फिरायला जाऊ, असं तसं. आणि होतं काय, त्याचा सबकॉन्शियस माइंड छान प्रोग्राम होऊन कदाचित त्या मुलीलाही तो आवडायला लागतो. आता हे दोघं वेगळ्या जाती धर्माचे आहेत, वेगळ्या पंथाचे आहेत, राज्याचे आहेत, आपल्याला माहिती नाही. आता अगोदर तो एकटाच स्वप्न बघायचा, आता दोघं मिळून बघतायत. काय स्वप्न बघतायत? आपलं लग्न झालं, लग्नानंतर हे करू, ते करू, इथे राहू, असं करू, तसं करू. दोघं मिळून स्वप्न बघतात आणि काय, शेवटी ह्या पद्धतीने ते मॅनिफेस्ट करतात त्यांची लाईफ. आता किती लोक ऍग्री करतात त्याच्याबरोबर? होतं की नाही असं? व्हिज्युअलायझेशन काम करते की नाही? तुम्ही तुमच्या हस्बंडला असंच केलं होतं ना, किंवा बायकोला सांगा, लव्ह मॅरेज वाले ऍग्री की नाही? व्हिज्युअलायझेशन असं काम करतं. आता कुठली गोष्ट मिळवण्यासाठी श्रद्धा श्रद्धा आणि बिलीफ सिस्टम खूप महत्वाची आहे. त्याच्यासाठी तुम्हाला परत एकदा सांगतो, थोडं धार्मिक लेवलवर जाऊया. कसे कुणाचे स्वप्न पूर्ण होतात, कुणाचे नाही. बऱ्याच धर्माचे लोक असतील, नवस करतात की नाही? आता तुमच्यापैकी करत नाही, बरेच लोक नवस करतात. आता मला सांगा, कोणी शिर्डीच्या साईबाबाला नवस बोलतं, कोणी पंढरपूरला जातं, कोणी स्वामींकडे जातं, कोणी बालाजीला जातं. फॉरेनला पण खूप आहेत नवसाचे ठिकाण. मुस्लिम मध्ये अजमेर शरीफ आहे, खूप काही आहे. आता सगळ्यांचेच नवस पूर्ण होतात का?
तर साईबाबाने एकाचं नवस पूर्ण केलं, एका कुटुंबाचं ऐकलं, दुसरं कुटुंब काही साईबाबाचं दुश्मन आहे का? काही पर्सनल दुश्मनी आहे? नाही. आता कुणाचे नवस पूर्ण होतात? जो पूर्ण श्रद्धेने त्याच्यावर सोडतो की माझं काम पूर्ण होणारच आहे, की साईबाबा करणारच आहेत, स्वामी करणारच आहेत, ते माझ्या पाठीशी आहेत, त्या पद्धतीने तो पुढच्या कामालाही लागतो. इतका विश्वास जर असेल तर ते सबकॉन्शियस माइंड काम करतं. मी तुम्हाला साधं उदाहरण देतो. एक स्टोरी आहे माझी, नाही मीच युट्यूब कुठे रीलवर बघितली होती, की गावात सगळे लोक प्रार्थना करतात, दुष्काळ असतो, पाऊस पडू दे, पाऊस पडू दे, पाऊस पडू दे, आणि एक छोटा मुलगा छत्री घेऊन येतो. तर तो छत्री घेऊन का आला, दुसरे लोक विचारतात, पाऊस कुठे आहे? तर बोलतात पाऊस आला तर लागेल ना छत्री. तर त्याचा विश्वास तेवढा आहे, तर विश्वास पाहिजे. तर आता बघा, माझ्यावर विश्वास नाही आहे, तुमच्या तुमच्या देवावर कसा विश्वास ठेवायचा लक्षात घ्या. शेवटचा टॉपिक आहे, नंतर आपण आवरून घेऊया. बघा, श्रीकृष्ण आणि अर्जुनचा संवाद बघा. गीतेमध्ये भगवान कृष्ण काय सांगतात, वाचा. यथा श्रद्धा तथैव फल. जशी श्रद्धा असेल तसंच तुम्हाला फळ भेटतं. भावना आणि श्रद्धा भेटली की रियालिटी घडते. ओके, तर तेच सांगत आहे भगवान कृष्ण. अजून काय सांगतात, संशयात्मा विनश्यते. ज्याचं मन संशयाने भरलं आहे तो नष्ट होतो. म्हणजे तो व्यक्ती नाही, त्याचे जे गोल्स आहेत, टार्गेट आहे, जे काम आहे, डाऊट ठेवलं तर होणार आहे का? नाही होणार आहे. ओके, अजून काय सांगतात, माझा सतत विचार करा आणि माझा भक्त. म्हणजे काय, जेही तुमचं आहे त्याला त्याच्याबद्दल कंटिन्यू, जी इच्छा आहे सतत त्याचा विचार करायचा आहे, जणू ती आधीच पूर्ण झालेली आहे. ह्याच्याबद्दल तुम्हाला जणू ती आधीच पूर्ण झाली आहे अशा भावनेने अंतिम परिणामावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आता काही लोक बोलणार, सर आम्ही नाही मानत भगवान कृष्ण, आमची जात धर्म वेगळा आहे, आम्ही का म्हणू? त्यांच्यासाठी आपण अजून उदाहरण बघू. आता बायबलमध्ये आता जास्तीत जास्त बघा, लॉ ऑफ अट्रॅक्शनचे जास्तीत जास्त कोचेस फॉरेनचे आहेत आणि ते बायबलचेच उदाहरणं देतात. आता बायबल काय सांगतं बघा, ऍज अ मॅन थिंकेथ इन हिज हार्ट सो इज ही. जसं तुम्ही मनाने विचार करता तशीच तुम्ही होतात. बघा, सर्वात छान हे वाक्य खूप सुंदर आहे आणि खूप कामाचं आहे. बघा, मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, आणि ठोका म्हणजे उघडेल. जर तुम्ही मागितलंच नाही, मागायचं शिकलेच नाही, तर भेटणार कसं आहे? तर मागायची कला तर मी तुम्हाला शिकवत आहे. शोधा म्हणजे सापडेल. जर तुम्ही काही शोधलंच नाही तर ते भेटणार नाही. ओके, ठोका म्हणजे उघडेल, म्हणजे तुम्हाला त्या संधीचे दरवाजे ठोकायचे आहेत. अकॉर्डिंग टू युअर फेथ बी डन अनटू यू. तुमच्या श्रद्धेनुसारच तुम्हाला भेटेल. जेवढी श्रद्धा असेल तेवढंच तुम्हाला भेटेल. ओके, तर खूप सुंदर आहे. तेव्हा कुणी बोलणार आम्ही यांनाही नाही मानत सर, हे आमचं आम्ही का फॉलो करू यांना? मग त्यांच्यासाठी भगवान बुद्ध काय बोलतात, भगवान बुद्ध काय सांगतात बघा, आपण जे काही आहोत ते आपल्या विचारांचे फळ आहे. ऍग्री की नाही? ऍग्री असेल तर असं लाईक वगैरे करा. तुमचे विचार तुमचं आयुष्य बनवतात. तुम्ही जेही विचार करतात तेच तुम्ही होतात, तेच जे अनुभवतात तेच आकर्षित करतात. तुम्ही आजाराचा विचार केला, तुम्ही अजून आजार ओढून घेणार आहे. तुम्ही मी हेल्दी हेल्दी बोललं तर हेल्थ लेवलवर प्रोग्रेस होईल. जशी तुम्ही कल्पना करतात तशी साकार करतात. तर मनच सर्व काही आहे. तर बघा, तुम्ही मनावर राज्य करा, नाहीतर मन तुमच्यावर राज्य करेल. मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. ओके, तर इथपर्यंत समजलं? काही डाऊट? कोणी डिसऍग्री असेल तर सांगा. आता सगळेजण हे पण सांगत आहे आपल्याला. ओके, आलं लक्षात? इथपर्यंत तर विश्वास ठेवणार की नाही? आता माझ्यावर नाही तर त्यांच्यावर ठेवा. येशू ख्रिस्त आहे, श्रीकृष्ण आहे, भगवान बुद्ध आहेत. ओके, तर आलं लक्षात? आजच्यासाठी आपण एवढंच घेऊया. ओके, तर उद्या बघा आणि मला सांगा जरा, बोर तर नाही झाले ना? इथपर्यंत थांबले तेवढे लोक, म्हणजे बोर नाही झाले? 5 दिवस राहणार. उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे. उद्या तुमचं पास्ट लाईफ मेडिटेशन घ्यायचं आहे. ओके, रेकी काय, रेकीचा इतिहास, 5 प्रिन्सिपल. मग तुम्हाला मी उद्या बुधवारी तुमचं सकाळी अटोनमेंट असतं, तर त्याचं टाइम टेबल पण मी तुम्हाला उद्या सांगेल, उद्याच्या क्लासमध्ये सांगेल. शक्तिपाताची वेळ काय आहे, अटोनमेंट काय असतं तेही सांगेल. अटोनमेंट घेतच आहे तर ते काय असतं काय नाही तेही कळायला पाहिजे, पुढे जाऊन रेकीत काम येईल तुम्हाला. ओके, तर कसं वाटलं? छान वाटलं? सांगू शकतात. आय होप 5 दिवस येणार आहे. कोण कोण आहे करू 5 दिवस? असे कोणी आहे का सांगा मेसेज मध्ये. तुमच्या आशेवर मी इथे वेबिनार सुरू करून बसेल आणि तुम्ही आलेच नाही तर काय करायचं? हा, कमिटमेंट करा, येस आय एम रेडी. ते काही कोचेस बोलतात ना मोटिवेशनल, टाईप करो येस आय एम रेडी.
तसं काही करू नका, मला माहिती येणार. ओके, टेन्शन नका घेऊ. 5 दिवसाचा कोर्स आहे. 4 दिवसच बाकी आहेत आता. 1 दिवस संपला. PDF पाठवेल, प्रिंट काढून ठेवा. काढली तर तुमचाच फायदा त्याच्यामध्ये आहे. ओके, माझा तर झाला आहे, माझ्या स्टुडंटचा झालाय, तुमच्यावर आहे ते. ओके, चला ठीक आहे. बघा, रेकॉर्डिंग आणि पुढच्या लिंक्स, ह्या जो ग्रुप आहे, व्हॉट्सअप ग्रुप आहे, हा टेम्पररी आहे, हा डिलीट होऊन जातो पुढे जाऊन. तर एक व्हॉट्सअप चॅनलची लिंक संध्याकाळच्या बॅच नंतर येईल, नाही तर आत्ता केली तर ते लोक कन्फ्युज होतील. संध्याकाळची बॅच झाल्यावर मी ती लिंक पाठवेल, तर व्हॉट्सअप चॅनलला तुम्हाला जॉईन करायचं, त्याच्यावरच रेकॉर्डिंग भेटत जाते. ओके, आलं लक्षात? दुसरं, कधी सकाळची बॅच जमली नाही, संध्याकाळची बॅच पण तुम्ही अटेंड करू शकता. ओके, तर सगळं रेकॉर्डिंग वगैरे नवीन व्हॉट्सअप चॅनलवरच येत जाईल. ठीक आहे, तर सर्वांनी मला ऐकून घेतलं, सर्वांचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. धन्यवाद. धन्यवाद सर.